एकीकडे जो की आपल्याला पाहायला मिळतोय समोर जर बघितलं तर निजाम 11 आणि मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये आता अवघ्या काही वेळातच ऑन होईल. 3 संघ अक्षय सर आतापर्यंत आपल्याला मिळाले सकाळपासून. सेमीफायनलचे लॉट देखील उडलेत. धमाल चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा रणोत्सव जो मात्र पाहायला मिळतोय. महामानव फाउंडेशनचं हे मानाचं आयोजन. आतापर्यंतचा खेळ बघता नक्कीच खेळ चढ उतारवाला राहिलाय. बट या मॅच कडनं जर बघितलं तर फार मोठ्या आकांक्षा लावून हे सर्व प्रेक्षक इथे मात्र बसलेत. तुम्हाला काय एक्सेप्ट आहे या मॅच मधनं? या मॅच मधनं मला एकच एक्सेप्ट आहे की इथे जो प्रेक्षक वर्ग आहे तो डबल होऊ शकतो येत्या 15 ते 20 मिनिटात. खूप सारा प्रेक्षक वर्ग इथे येऊन मॅचला एन्जॉय करू शकतो, कारण अगदी तगडी मॅच आहे. 2 चांगल्या टीम एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळतील. मनमाडचा टायगर मनसुख मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर योगेश यांना बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना महत्वाची आणि दर्जेदार जोडी असं म्हणू शकतो. जे दोघंही मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवा, मॅच सुरू करा. वेळेचं बंधन ते प्रत्येकाला आहे. वेळेचं बंधन तुम्हाला पाळावं लागेल. स्ट्रायकर एंड कडे मनसुख शाह, नॉन स्ट्राईक एंड कडे योगेश यांना. ही महत्वाची जोडी. ऑफिशियल अंपायर्स ते सुद्धा सज्ज झालेत आणि इथे एक खेळाडू मला फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये वेगळ्या ड्रेस कोडनं मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. त्यामुळे 3 रन्स तुमच्याही कट केल्या जातील आणि तो वेगळा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाहीये. आराफ शेख आराफ गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. आराफ तर कपड्यामध्ये आहे. एकच खेळाडू आहे मला वाटते स्क्वेअर लेग मध्ये. जेडी आम्हाला पाहायला मिळतोय. जयदीप बोंडिवले तो सुद्धा इथे आलाय. जेडी आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. शहापूरचा सुपरस्टार, गोकुळवाडीचा सुपरस्टार, अगदी एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक गोलंदाज आराफ शेख गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. आराफ शेख हे नाव नाशिक जिल्ह्याला खूप प्रचलित आहे सौरभ. इथे जेव्हाही आराफ गोलंदाजी करता आलाय किंवा ऍज अ आयकॉन मोठमोठ्या लीग करता आलाय, त्यानं आपलं 100% चांगला खेळ या नाशिक जिल्ह्याला दाखवलाय. तो आराफ शेख गोलंदाजीच्या ट्रॅकवर, समोर मनसुख शाह. या दोघांमध्ये खूप वेळा बॅटल झालाय नाशिक जिल्ह्याच्या लीग मध्ये आणि आज हे बॅटल पुन्हा एकदा पाहण्यालायक असेल. पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावर. मनसुखला संध्याकाळी कदाचित आयोडेक्सची गरज लागू शकते. अगदी तेवढा वेगवान बॉल येऊन त्याच्या देहेष्टीवर आदळला. ट्वेल्थ मॅन या ओव्हर पर्यंत जर इथे उपस्थित राहिला नाही तर मग 5 रन त्या पेनल्टीच्या लावल्या जातील. या गोष्टीची नोंद ठेवा. फिल्डिंग साइड यावेळेस मनसुख शाह, कडक स्ट्रोक, बॉल चाललाय फ्रंट ऑफ द स्क्वेअर, सीमा रेषा पार, षटकार. जबरदस्त टायमिंग आणि कनेक्शन पाहायला मिळालं. मनसुख शाह मनमाडचा टायगर इथे मात्र दहाडकर फोडताना पाहायला मिळतोय. ऑलमोस्ट टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने चेंडू आला तिथे अक्षय सर आणि ते म्हणतात ना हवा के संग संग घटा के साथ विथ द टर्न चेंडूला खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. मनसुखच्या बॅटमध्ये या मॅचचा पहिला कडक प्रहार, 6 षटकार. मनसुख शाह ज्याला टायगर याच करता म्हटलं जातं ना, कारण वाघ हा शिकारीपासून जास्त काळ दूर राहू शकत नाही आणि मनसुख सध्या जर आपण पाहिलं तर आपली शिकार शोधण्याचा प्रयत्न करतोय. आराफला तिथे शिकार बनवतोय तो. एक पहिला आघात त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल आराफ रिव्हर्स उलटा खेळण्याचा प्रयत्न होता. मी म्हणतो सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटर्सच्या मानगुटीवर बसलेलं भूत जर कुठलं असेल तर ते रिव्हर्स आहे. सातत्यानं रिव्हर्स सौरभ खेळले जातात. 100% मधले फक्त 20 ते 30% रिव्हर्स अटेम्प्ट हे सक्सेसफुल होतात. 70% रिव्हर्सचे अटेम्प्ट फेल जातात. नो डाऊट. त्यासाठी मात्र कौशल क्रेडिट द्यावं लागेल गोलंदाजांना. व्हेरिएशन मात्र मैदानाच्या आतमध्ये असणं मात्र फार गरजेचं आहे आणि तेच मात्र आराफ यांच्या गोलंदाजीत नेहमी पाहायला मिळतं. रनसंख्या 6. याही वेळेस उडवलाय आणि इथे देखील फटका हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली आणि षटकाराचा सूड मात्र इथे घेत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आराफ शेख धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये पहिला
मनमारच्या टायगरला परतावं लागेल आणि आराफ शेख मात्र इथे सेलिब्रेशन करत असताना श्रावणी राजी डेअरी संघाला मिळालंय पहिलं यश. फलंदाज बाद. वर काही त्या चेंडूवरती खास पाहायला मिळालं नाही आणि एक चांगला झेल मात्र होताना तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि धक्का क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये लागत असताना फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे नाशिक जिल्ह्यातील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू, ज्या खेळाडूने गेल्या अनेक वर्षांपासून व्यावसायिक गटाचं क्रिकेट असो, प्रीमियर लीगचं क्रिकेट असो, नाशिक जिल्ह्याचा झेंडा मात्र अक्षरशः टॉप वरती ठेवलाय. हेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात आहे मनोज नाना साहेबावे फलंदाजीसाठी. MJ मैदानामध्ये आलाय नाशिक जिल्ह्याचा लीग स्पेशालिस्ट जो MJ नाना मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. खूप चांगला खेळ सातत्यानं दाखवलाय या टीम करता. क्वालिफायच्या दिवशी ज्यानं खूप चांगला परफॉर्म या स्पर्धेच्या निमित्तानं केला, सातत्यानं बॅटिंग असो किंवा गोलंदाजी असो, ज्यामध्ये आपली गुणवत्ता दाखवली, तो मनोज नाना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. बॅटची कडा फ्लाइंग स्लीप कडे उडालाय बॉल. रन ना घेणं पसंत केलं. तिथे एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जो झेल तिथे प्रांजल यांनी घेतला होता त्यासाठी माणुसकी क्रिकेट क्लब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना देखील मॅचच्या प्रेझेंटेशनच्या वेळेस देऊन सन्मानित केलं जाईल. कौतुक करावं लागेल अक्षय सर. षटकार आलाय पण त्याचबरोबर आपण बघतो एक विकेटही आली आहे. सोबत जर बघितलं तर खूप सारे डॉटही आलेत. चांगली गोलंदाजी आराफकडनं. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेस चांगला बॉल खुलवा टप्प्याचा बॉल होता, ज्याला खेळलं तर खरं मात्र रन्स मिळणार नाही. एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रांजल करता 500 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. कारण मालेगावचा खेळाडू आहे. मालेगावच्या खेळाडूंना प्रोत्साहन देणं ते नेहमीच मालेगावच्या अन्य क्रीडा शौकीनांकडनं असेल किंवा क्रिकेट खेळाडूंकडनं असेल ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि प्रांजलच्या ते झेल करता ते पारितोषिक आपल्याला पाहायला मिळालं. इथे पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्तीला आलाय आणि आराफ शेख हे नाव नाशिक जिल्ह्यामध्ये का गाजतंय आणि वाचतंय त्याचं कारण त्यानं पुन्हा एकदा धावफलकावर दाखवलंय. त्यानं धावा खर्च केला 6 आणि विकेट मिळवली 1. विकेट 1 जरी असली ना तरी ती खूप महत्वाची आहे, कारण तिथे मनसुब शहाला बाद केलंय. 1 ओव्हर 6 रन 1 गडीबाजी मात्र परिस्थिती आहे. छत्रपती चषकचे अध्यक्ष अज्जू भाऊ यांच्याकडनं देखील आपण बघतोय प्रांजल यांच्या त्या झेलसाठी 500 रुपयांचा पुरस्कार मात्र प्रेझेंटेशनच्या वेळेस देऊन त्यांना मात्र सन्मानित केलं जाणार आहे. यस. चला गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय सर. पुढचा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतील. 1 ओव्हर 6 रन. पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावर खुलवा टप्प्याचा बॉल होता. 1 रनचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रथमेश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाजी करण्याकरता क्षेत्ररक्षणामध्ये व्यूह रचना त्याला जशी हवी आहे तशी करवून घेतली जाते. हवेचा वेग आज उलटा पाहायला मिळतोय. हवा विरुद्ध दिशेने रोज जी हवा होती त्याच्या विपरीत हवा आज वाहतीये. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सौरभ जर आपण पाहिलं तर तिथे एकच मंत्र जपला जातो, जिथे वारा तिथेच मारा. वाऱ्याच्या बरोबर फलंदाजी करणं फलंदाज पसंत करतात, कारण हा बॉल 120 ग्रामचा आहे. नो डाऊट. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. मनोज नाना बॅटच्या पट्ट्यातनं बॉल निसटलाय. विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. धावस्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच आपण हवेची चर्चा केली. मला असं वाटतंय देवाला देखील तिथे गोलंदाजांनी साकडं घातलं असेल की शेवटच्या दिवशी काही ना काहीतरी आमच्या पदरी येऊ दे. देव म्हटला की चला हवेचा वेग आज मात्र आपण बॅटरच्या विरोधात देऊयात. एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. मिडविकेट कडे बॉल गेलाय. देवानं आज तथास्तु म्हटलंय असं म्हणायला हरकत नाही, कारण ज्या पद्धतीनं हवा बदलली आहे, खेळ बदललाय. पुढचा बॉल
एक सिंगल ही दाफलकावर जोडली जाईल. एक मिनिट थांबा. हॅलो. अभि भालेराव यांनी आम्हाला दर्शवलंय की तुम्हाला किट दिले होते, ते किटचा वापर झालेला नाहीये. तुमचा जो एक्स्ट्रा खेळाडू आलाय त्याला नावं माहिती नाहीयेत, तो प्रॉपर क्रिकेटिंग ड्रेसिंग मध्ये सुद्धा नाहीये. त्यामुळे 3 आणखी ऍड होतील. 6 रन्स या पेनल्टीच्या स्वरूपाने लागले जातील. गोलंदाज प्रथमेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये आहे, एक्स्ट्रा कव्हर कडे चाललाय. तिथनं प्रदीप येतोय, थोडस फंबल त्याच्याकडे पाहायला मिळालं. हलकी चुकी ही महागडी पडते, कारण धावांची भूक सध्या फलंदाजांच्या मनात आपल्याला पाहायला मिळते. जशी तिथे प्रदीपकडनं चुकी झाली, दुसरी रन मेड होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. कीच रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाते. चांगली गोलंदाजी प्रथमेश यांच्याकडनं देखील. आराफने देखील मागच्या षटकात चांगली कामगिरी केली. याही षटकात आपण बघतोय प्रथमेश मात्र चांगली गोलंदाजी करतात. 2 बॉल बाकी आहेत. यावेळेचा बॉल तिथे अगदी एबी डिव्हिलियर्स ज्या पद्धतीने फटके खेळताना पाहायला मिळाला, अगदी ती स्टाईल इथे करत असताना तसा फटका सजवायचा प्रयत्न होता, मात्र सफल झाला, सफल नाही झाला. ऑलिंग स्वीप मारण्याचा तिथे प्रयत्न केला होता, बट षटक इथे मात्र पूर्ण होते. 5 धावा प्रथमेशने मात्र पूर्ण खर्च केलाय. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण. 11 धावा, 1 गडी बाद. 2 ओव्हरच्या नंतर टीम निजाम 11. अगदी कंजूस मारवाडीवाला काम ते सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 11ला 1 नेल्सन टोटल ही धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र अगदी संकुचित धावफलकामध्ये रोखण्यामध्ये जर यश आलं तर मग अडचणी निर्माण होऊ शकतात. तिथे निजाम 11 करता. 2 ओव्हर 11 रन 1 गडी बाद, जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. आणि गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. पुढचं षटक वैयक्तिक आपल्या कोट्याचं 2रं आणि सांघिक 3रं षटक घेऊन आराफ शेख गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. योगेश अण्णा चौधरी आज खेळ करावा लागेल. नक्कीच नावानुसार खेळ करणं जर बघितलं तर फार गरजेचं झालंय टीम निजाम 11 साठी. योगेश अण्णा चौधरी जेव्हा जेव्हा व्यावसायिक गटाच्या क्रिकेटमध्ये हे नाव घेतलं जातं, सर्वांना ती सुप्रीमोची स्पर्धा आठवते, ज्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताबही या खेळाडूने पटकावला होता. मागच्या वर्षी आपण बघितलं MPL महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या स्पर्धेचे देखील दरवाजे तिथे ठोठावले. CSK अर्थात छत्रपती संभाजी किंग्स संघामध्ये देखील या खेळाडूचं नाव शुमार झालं होतं. तर लेदर बॉल आणि टेनिस बॉलचा पुरेपूर एक्सपिरियन्स आहे करा, बट आज एक्सपिरियन्स महामानव चषकामध्ये वापरावा लागेल. किंग ऑफ छत्रपती संभाजीनगर क्रिकेट योगेश अण्णा चौधरी यांना. पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे, समोरच्या बाजूने खाली क्षेत्र, 1 बाउन्स, बॉल जाईल साइड स्क्रीनवर, चौकारामध्ये परावर्तित होईल. 4. तुम्ही याआधी उल्लेख केला की योगेशांना ज्या पद्धतीने खेळलाय कागदोपत्री खूप स्ट्रॉंग आहे, मात्र आज मैदानाच्या आतनं त्याला चांगला परफॉर्म करावा लागेल, कारण या टीम मध्ये त्याचा रोल खूप महत्वाचा आहे. कारण क्वालिफायच्या दिवशी जी टीम होती त्या टीम मध्ये आणि आजच्या टीम मध्ये खूप मोठी तफावत आहे. त्यामुळे योगेश अण्णाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. सातत्यानं आपण त्याचा उल्लेख करतोय की रिव्हर्स ज्याच्या माध्यमातून चुका ज्या होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा आहेत, 1 विकेटच्या बत्तानंतर 2.2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. म्हणजे 14 बॉलात मध्ये फक्त 15 रन्स बनवता आल्यात. मनोज जायभावे 6 बॉल फेस केले, 3 लावल्यात, 4 मध्ये 6 वर योगेशांना. आणखी एकदा चांगला बॉल, आराफ दर्जेदार कामगिरी सौरभ इथे मैदानाच्या आतमध्ये करत असताना. पहिल्या चेंडूवर आपण बघितला चौकार आला, तदनंतर जर बघितलं तर लागोपाठचे दोन्ही चेंडू बॉल टू कीपर खेळताना जे की आपल्याला पाहायला मिळालेत. आराफ शेख चांगली कामगिरी बघा, 1 षटकार आणि 1 चौकारच कन्सिडर केलाय, बाकी सर्व चेंडू निर्धाव देखील पाहायला मिळालेत आराफच्या माध्यमातून. हलक्या हाताने बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. टायमिंग एवढी काही खास जुळत नाहीये. नक्कीच चौकार आला, तदनंतर 2 चेंडू डॉट, यावेळेस मात्र सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली आहे. मनोज नाना ज्या रीत्या आपण बघितलं होतं ना की लीग मॅचेसच्या दिवशी जो परफॉर्मन्स होता तसाच परफॉर्मन्स आज मात्र करावा लागेल मनोज नाना यांना मैदानाच्या आतमध्ये. रन संख्या 16 रन 1 गडी बाद. निश्चित मनोज नानाला आज स्वतःला
सिद्ध करावं लागेल, पुन्हा एकदा त्याला दाखवून द्यावं लागेल त्याची गुणवत्ता काय आहे, त्याच्याकडे काय कुवत आहे, कशा पद्धतीनं तो निव्वळ नाशिक जिल्हा नाही तर खुल्या गटामध्येही चांगला परफॉर्म करून आपल्या टीमला जिंकवू शकतो. तो मॅच विनिंगचा जो रोल असतो ना तो इथे मनोज नानाला अदा करावा लागेल. स्वतःला मैदानाच्या आतनं प्रूफ करण्याची आज त्याच्यावर वेळ आली आहे आणि त्याला स्वतःला प्रूफ करावं लागेल. यावेळेस मात्र उडवलाय मनोज नानानं, बॉलला हवा दिली आहे, बॉल चाललाय सीमारेषा पार. मनोज नानाच्या बॅटमधनं धम्माका षटकार 6. नाना म्हणत असतील मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त तुम्ही हाना. षटकार मात्र येतोय, रन संख्या मात्र वाढतीये, 22 धावा मात्र या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती लागत असताना मनोज नाना नक्कीच नाशिक जिल्ह्यातील जसं की आपण उल्लेख केलाच प्रत्येक क्रिकेटच्या फॉर्मॅटचं, मग प्रीमियर लीग असो व्यावसायिक गट असो, मोठं नाव आहे, पण त्या नावाला साजेसा खेळ करावा लागेल. फार मोठ्या संख्येने आपण बघतोय त्यांचा चाहता वर्ग देखील इथे मात्र उपस्थित आहे. आराफने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेस मात्र नक्कीच आपण बघतोय पेसचा काही जजमेंट आला नाही लवकर, फार मात्र फटका अटेम्प्ट केला, बॉडी लाईनच्या दिशेने चेंडू लागला, लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक धाव येते, षटक पूर्ण. आराफचा स्पेलही पूर्ण होतोय. 3 ओव्हर 23 रन, एक गडीबाजी मात्र स्थिती आहे आणि आराफने देखील 2 षटकं अतिशय चांगल्यारीत्या या मैदाना आणि या खेळपट्टीकडे बघता मात्रच हाताळली आहेत. 3 ओव्हर 23, एक गडीबाद. निश्चित स्लोवर होता आराफचा आणि त्याबरोबर स्लोवर बाउन्सर म्हणू शकतो. अगदी त्या पद्धतीचा बॉल होता, मनोज नानाच्या खांद्यावर लागला आणि त्याला तो जो वेग आहे तो ओळखता आला नाही. इथे जर आपण पाहिलं तर 3 षटकं अजूनही शिल्लक आहेत आणि 3 षटकांमध्ये किमान 45+ दाफलकार उभ्या करण्याचा प्रयत्न करावा लागेल. मात्र रोखण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय कोण? आणखी एक टेनिस बॉल क्रिकेटचा सुपरस्टार गोलंदाज जेडी, जयदीप बोंडिवले अर्थात जेडी, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येतोय. आतापर्यंत 3 ओव्हर 23 रन ही स्थिती स्कोर कार्डवर आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ मालेगावकरांसाठी जर बघितलं तर आज पुरेपूर एक खमंग मेजवानी बनून आलेला आहे. तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 3 क्वार्टर फायनल आपण बघितले, 4थ्या क्वार्टर फायनलचा थरार सुरू आहे, बट याच्यानंतर जर बघितलं तर अजून हा थरार आपल्याला हार्ड होताना पाहायला मिळेल का, तर यानंतर सेमीफायनलच्या मॅचेस मैदानाच्या आतमध्ये ऑन होतील. 23 वर एक स्कोर सध्याच्या घडला, अजूनही 3 षटके यायचे बाकी आहेत. प्रयत्न करावे लागतील मनोज नाना आणि योगेश चौधरी यांना की शेवटच्या 3 षटकांमध्ये काही का होईना बट मोठमोठे फटके चौकार षटकार खेळून 70च्या आसपास पोहोचण्याचा. बघा वेळेच्या बाबतीत तुम्हाला सहकार्य करावं लागेल. जेडी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, मात्र जेडी आल्यानंतरही मी आराफची तारीफ करेन. आतापर्यंत या स्पर्धेत डावकुरे हाताच्या गोलंदाजांना यश मिळत होतं, ते फलंदाजांना रोखत होते, शांत ठेवत होते. मात्र आराफ शेख जो या स्पर्धेमध्ये एक अपवाद ठरलाय, जो उजव्या हाताचा गोलंदाज असतानाही त्यानं खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. त्याचं कारण त्याच्या बोटांची जादू. तो ज्या पद्धतीने चेंडूला वळवण्याची क्षमता ठेवतो, दोन्ही बाजूला वळवतो आणि सर्वात महत्वाचं त्याच्या गोलंदाजीमधला खोलवरपणा. खोलवर टप्प्याचे जे चेंडू आहेत ना तो जास्तीत जास्त आराफ हाताळण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे आराफला निश्चित यश आलं. लाजवाब स्पेल राहिलं 2 ओव्हरचं आराफ शेखचं. नक्कीच 3 ओव्हर मध्ये 23 धावा, एक गडीबाजी मात्र स्थिती आहे. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. पुढचं षटक घेऊन जेडी गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल करतात आहे, बट विनंती राहील, वारंवार सूचना आहे वेळेच्या रिगार्डमध्ये दोन्ही टीम्सला, कारण की टायमर मात्र ऑन आहे. 10 मिनिटचा वेळ आतापर्यंत झालेला आहे, तर प्लीज गेम मात्र स्पीडअप मध्ये चालू ठेवा, कारण की यानंतर देखील मॅचेस खेळवायच्या आहेत. तर चला मॅच ऑन करायची आहे. महामानव चषक मात्र एका वेगळ्याच रंगात आणि ढंगात सध्याच्या घडीला आहे. यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला अलॉंग द कार्पेट रमेश शिराळे, सेफेस्ट हँड्स तिथे चेक आणि चांगलं क्षेत्ररक्षण रमेश यांच्या माध्यमातून धावस्वरूपी एका निश्चित तिथे एक सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट झाली. 1च्या मदतीनं धावसंख्या 24. डावकुरे हाताच्या गोलंदाजाच्या विरोधात डावकुरे हाताचा फलंदाज आहे म्हणून ती सिंगल आली असं मला वाटतं, कारण काही गेम प्लॅनिंग ते गरजेचे आहे. रणनीती जी खूप महत्वाची आहे युद्धाच्या रणांगणात आणि इथे सिंगल घेतली. इथे चांगला बॉल जेडीच्या माध्यमातून सेल्फ फॉलोथ्रूमध्ये फिल्डिंग झाली, वेगवान थ्रो होता. सुरुवातीला असं वाटत होतं जेडी नॉनस्ट्राईक एंडच्या स्टंपकडे हिट करेल, मात्र अचानक ज्याला आपण गिरकी म्हणतो ना, स्वतःला एक गिरकी घेतली आणि तिथे वेगानं कीपर पर्यंत बॉल फेकला. 1 रन मिळाली. चांगला बॉल तिथे जेडीकडनं पाहायला मिळाला.
पहिल्या 2 बॉलवर तरी प्रभावित केलंय. ज्या रीती आपण बघतोय स्वातंत्र्य काही खास प्रमाणावर दिलेलं नाहीये योगेश अण्णा आणि त्याचबरोबर मनोज नाना यांना. पण अजूनही षटक संपलेलं नाहीये. 4 बॉल या षटकातील यायचे बाकी आहेत जेडीचे. नक्कीच थोडासा एक्स्ट्रा एफर्ट लगावला होता खरा, पण पंचांना इथे भाग पाडलाय. धावस्वरूपी 1 धाव मात्र इथे स्कोर कार्डवर लावण्यासाठी अर्थात वाईटच्या रूपात मात्र स्कोर कार्ड लावताना पाहायला मिळते. नक्कीच अनेक गोलंदाज असे जे मास्तर असतात की पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता मात्र तिथे आणि इथे विकेट येते. दोघांमध्ये कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला आणि कॉलिंगचा अभाव असल्या कारणाने इथे विकेट आली आहे. मनोज नाना स्ट्रायकर एंडकडे होते. योगेशांना तिथे 1 रनचा प्रयत्न जरूर केला होता मात्र मनोज नाना त्याला ते मान्य नव्हतं. दोघांमध्ये कॉलिंगचा अभाव झाला आणि त्या कारणानं जर आपण पाहिलं तर तिथे विकेट बहाल झाली. माघारी परतावं लागलं. फलंदाज योगेश बाद होऊन तंबूच्या असरला परतत असताना नवीन बॅटर एक हार्ड हिटर बॅटर षटकार मारणं जे त्याच्याकरता खूप सोपं काम आहे. असा एक विध्वंसक आणि विस्फोटक त्याच्याबद्दल म्हणायचं झालं ना तर ही कॅन डिस्ट्रॉय एनी काइंड ऑफ अटॅक. द डिस्ट्रॉयर असं म्हणू शकतो त्याला आपण. एक डिस्ट्रॉयर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय वैभव जाधव. नांदगाव सुपरस्टार मात्र बॅटिंगसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आहे. काय फलंदाजीचा नांदगावचा सुपरस्टार वैभव मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. फलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका चांगला खेळलाय मनोज नाना. बिटवीन द गॅप 1 बाउन्स ओव्हर द रोप बॉल जाईल सीमा रेषा पार. मनोज नानाच्या बॅटमधनं इथे चौकार आलाय. 4. स्वतःवर आत्मविश्वास हा क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्वाचा असतो आणि इथे जर आपण पाहिलं तर तो आत्मविश्वास मनोज नानाला कामी आलाय. कारण याआधी तिथे विकेट सॅक्रिफाईस करण्याकरता त्याला सांगितलं गेलं होतं मात्र त्याने नाही असं उत्तर दिलं आणि का नाही सांगितलं ते मैदानाच्या आतनं दाखवून देत असताना यावेळेस जेडी हा बॉल ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर तिथनं वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर 30 ऑन बोर्ड. 30 धावा या राफल कव्हर 31 धावा या राफल कव्हर लागल्या गेल्या. 3 एक्स्ट्रा रन्स आतापर्यंत 2 वाईट आणि 1 लेग बाईट्स आपल्याला पाहायला मिळाली. 31 धावा 2 विकेटच्या पतनानंतर पुढचा बॉल यावेळेस जेडीच्या विरोधामध्ये आक्रमण. बॉलला फेकून दिलंय दूर सीमा रेषा पार. मनोज नाना जायबावे ब्रँडेड षटकार 6. यस कडक प्रहार पाहायला मिळालाय. मी आधीच बोललो होतो नाना आज म्हणतात आहे फक्त हाना. नक्कीच गुडलंवरती टाकला होता. बोट मात्र रोल केली थोडासा बाहेरच्या दिशेने वळला बट टप्प्यात कार्यक्रम मनोज नाना जायबावे अटॅक आणि खळखटॅक धावा मिळाल्या 6. कडक षटकार. अगदी दमदार बॅटिंग सध्या मनोज नाना मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. स्वतःची गुणवत्ता दाखवतोय. स्वतःला प्रूफ करतोय पुन्हा एकदा. अप्रतिम खेळ मनोज नाना जायभावेकडनं मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. दमदार फलंदाजी करतोय. नक्कीच नेहमी आपण बघतो बघा मनसूफ जेव्हा जेव्हा व्यावसायिक गटाचं क्रिकेट खेळतात ना काही मात्र भरवशाची चेहरी नेहमीच मनसूफ यांच्यासोबत पाहायला मिळतात. ज्यामध्ये जर बघितलं तर मनोज नाना असतील अखिलेश असतील रोहित परब असतील विकास पवार हे देखील नाव सध्याच्या घडीला आपण बघतो. रमेश शिराळे देखील आज अपोजिटला आहेत बट नो वरीज मनोज नाना आज मात्र जो भरोसा मनसूफने गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावरती दाखवलाय त्याच्यावरती अजून एक उद्दा खरे उतरतात आहे. अरे आतुरता लागली आहे गावाला का तर डिमांड आली आहे मालेगाव नगरीमध्ये मनोज नानाच्या नावाला. 6. दमदार बॅटिंग मनोज नाना जायभावेकडनं पाहायला मिळते. प्रचंड लोक सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून पाहत आहेत. मागच्या 5 दिवसात जर आपण पाहिलं 1.5 लाख व्ह्यूअर्स या स्पर्धेला मिळाले 70 या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि सध्या मनोज नाना जायभावे त्याचा एक चांगला फॅन फॉलोइंग आहे. आज त्याचे सर्व फॅन्स निश्चित खुश असतील कारण ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ज्या रीत्या बॅटिंग करतात मनोज नाना बघा एवढंच सांगेल यांच्या फलंदाजी बद्दल की यांचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे. समजायला थोडासा वेळ लागेल पण जेव्हा मनोज नानाचा पॅटर्न तुम्हाला समजेल ना तेव्हा मात्र तुम्हाला वेळ लागेल.
लकी ड्रॉचे कुपन्स ज्या कोणत्या प्रेक्षकांनी खरेदी केली नसतील तर आपल्यालाही विनंती आहे, लकी ड्रॉ मध्ये आपणही सामील व्हायचं, आपली नाव नोंदणी करायची आहे फ्री ऑफ कॉस्ट. मात्र जो की लकी ड्रॉ ठेवण्यात आलाय. अक्षय सर, एंट्री फी, लकी ड्रॉ फी काय पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त? निश्चित प्रेक्षकांनी मनोज नानाची इनिंग पाहिली. आता बघ, ती इनिंग पाहण्याकरता इथे आलात तर तो खर्च सुटू शकतो. एक सायकल आपल्या सोबत घरी घेऊन जाता येऊ शकते. त्याकरता या, त्या चिठ्ठीवर आपलं नाव आणि नंबर टाका आणि संध्याकाळी लकी ड्रॉच्या माध्यमातून एक सायकल कदाचित आपल्यालाही नावावर होईल. मात्र या दरम्यान हेलिकॉप्टर मैदानाच्या आतनं उडलाय. पंख्याचा जो आवाज असतो ना, फटफट अगदी तसा करत बॉल सीमा रेषा पार, षटकार. नांदगाव सुपरस्टारची बॅट मैदानाच्या आतमध्ये आता षटकाराची भाषा बोलतीये. गोलंदाजी करणारी टीम याकडे लक्ष द्यायचंय. केवळ आणि केवळ 3 मिनिटं बाकी आहे, तर वेळ मात्र वाचवत चला, कारण की टायमर इथे मात्र ऑन आहे. 3 मिनिटाचा केवळ आणि केवळ वेळ बाकी आता आपल्याकडे. याही वेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. बुंदा त्यावेळेस चेंडू टाकला प्रथमेश यांनी आणि धावस्वरूपी आपण बघतोय जोपर्यंत रमेश चेंडूला अडवतात आहे. एका धावेच्या मदतीने स्ट्राईक मात्र रोटेट होत असताना 6 हिटिंग ॲबिलिटी वैभव जाधव. मी म्हणेल की ते म्हणतात ना, एक शब्द वापरला जातो क्रिकेटमध्ये, त्या खेळाडूची नजर मेलेली आहे. याही खेळाडूची मी नजर म्हणतो की तुम्ही काहीही टाका, मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर नजर मेलेली आहे. तुम्ही टाका, मी मारायला तयार आहे. हाच फॉर्मॅट आहे त्याच्याकडे. निश्चित वैभव जाधव चांगली बॅटिंग केली आहे. मनोज नाना तो थांबायला तयार नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा नाशिक ब्रँडेड हा क्वालिटी षटकार 6. जबरदस्त बॅटिंग मनोज नाना. जाय भावे, नाही थांबणार, नाही झुकणार, खेचेल प्रत्येक बॉल सीमा रेषा पार. 6 असरदार कडक महामानव षटकार. काय बॅटिंग सुरू आहे. एक तरफ कुवा, दूसरी तरफ काई और दोनों तरफ बराबर की धुलाई. एकीकडे नांदगावचा सुपरस्टार तर दुसरीकडे मिस्टर प्रीमियर लीग मॅन फ्रॉम नाशिक मनोज नाना. यावेळेस पुन्हा एकदा मनोज नानानं डाऊन द ग्राउंड क्षेत्रात बॉलला फेकलंय. फिल्डिंग एफर्ट लाजवाब, काबिले तारीफ. जेडी याच करता ओळखला जातो. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे टेनिस बॉल क्रिकेट मधला. वेगवेगळ्या स्पर्धा असतील त्यामध्ये सर्वात महत्वाची फिल्डिंग गोवा जी संगम प्रीमियर लीग झाली, ज्यामध्ये ज्या पद्धतीनं जेडीने फिल्डिंग केली होती, ती फिल्डिंग म्हणजे अगदी आपण सध्या क्रिकेटमध्ये उडता फिलिप्स हे नाव जसं बघताना, तसा टेनिस क्रिकेट मधला उडता जेडी हे आपण म्हणू शकतो. अगदी तो जेडी त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग केली. यावेळेस मात्र क्लासिकल फटका. व्हॉट अ शॉट. चौकार बघितले, षटकार बघितले, बट या फटक्यावरची आदा पुरेपूर बघा. CLASS क्लास 4 चौकार. अप्रतिम टच ऑफ क्लास. तिथे अप्रतिम फटका, दर्जेदार फटका, खाली क्षेत्र पाहिलं होतं आणि त्याचा वापर केला. बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोफ चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. बॅटिंग सुरू आहे. नाना 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 सगळीकडे हा जयघोष चालू आहे सध्याच्या घडीला. यावेळेस बॉल पुन्हा एकदा मिड विकेट कडे चाललाय. पहिल्या टप्प्याखेरीस चेंडू सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित होईल. आज मनोज नाना या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय आणि हे वादळ तिथे गोलंदाजांना नामशेष करतंय. धावसंख्या 66 रन्स या दाफलकावर आहेत 2 विकेटच्या पतनानंतर. बघता बघता स्कोर कार्ड कुठल्या कुठे पोहोचलाय अक्षयजी. 5 ओव्हरमध्ये 66 धावा स्कोर कार्ड वर देखील लागलेल्या आहेत. आणि नाना ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात ना, तेही म्हणतात आहे की जिथे आपण चुकत नाही तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण झुकत नाही. जबरदस्त बॅटिंग करत असताना 5 ओव्हरच्या समाप्तीवर 66 लावल्यात, 2 गडी बाद. अगदी नानानं अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. दमदार बॅटिंग मनोज नानानं मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. म्हणजे अगदी तप्त उन्हामध्ये बसलेली त्यांची टीम त्यांना या षटकारांच्या विमानात बसवून काश्मीरला नेऊन ठेवलंय. तिथल्या गारव्याचा आनंद घेण्याची संधी दिली आहे. ज्या पद्धतीनं नानाने बॅटिंग केली आहे. 17 बॉल 42 धावा आज नानाच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणतात ना, संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान भी सिमर जाते हैं जब आग लगी हो सीने में. आज आग लागली आहे मनामध्ये की महामानव चषक निजाम इलेव्हन संघाला जिंकून द्यायचंय. आज महामानव चषक इथे मात्र आपल्याला उचलायचंय. 2 लाख रुपयांचं पारितोषिक उचलायचंय आणि त्यासाठीच मात्र मनोज नाना आणि वैभव जाधवची आक्रमण
मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आता बॅटल बघायची मजा आहे. एकीकडे नांदगाव सुपरस्टार तर दुसरीकडे नांदगाव एक्सप्रेस. दोन नांदगावचे तारे सितारे अनेक वर्ष जर बघितलं तर क्रिकेट सोबत खेळले, बट आज महामानव चषकामध्ये आमने सामने. गोलंदाजी मार्क संतोष. उलटा स्वागत आहे संतोष आपलं महामानव चषक मध्ये. भव्य दिव्य परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मोठा गारगुंडा, सिक्सर. जणू मैदानाच्या आतमध्ये लढाई सुरू झाली आहे. जसे रॉकेट लॉन्चर उडतात ना, अगदी ते बमबारी आपण ज्याला म्हणतो ना, ती बमबारी मैदानात सुरू आहे. प्रत्येक बॉलवर षटकार 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 आणि फक्त षटकार तेच लिहिलं जात आहे. जबरदस्त बॅटिंग मनोज नाना तर मनोज नाना, बट वैभव जाधव देखील कुठे काय कमी है. उड़ रही है गेंद, हो रहा है अल्लाह, यकीनन कहना होगा आज मैदान के अंदर गरज रहा है मनोज नाना और वैभव जाधव का बल्ला. 72 वर 2 आहे. कारण की सुरुवातीला जर बघितलं ना स्कोर, असे वाटत होतं की ऑलमोस्ट एक मजली घर आहे. पण आता जर बघितलं तर अशा बिल्डिंग आहे की पुरेपूर मान वरती करून बघावं लागतंय स्कोर कार्डच्या ग्राफकडे. 72 वर 2 आहे स्कोर. दुबईच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या उभ्या केल्या जात आहेत. बॉल तिथे जमिनीशी खेळत चाललाय. प्रांजल आलाय. जोपर्यंत त्यानं बॉलला उचललं, एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं धावसंख्या 73 धावा. आज आपण म्हणू शकतो मनोज नाना का बल्ला माशा अल्लाह. ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय लाजवाब. नक्कीच ते म्हणतात ना की एक्सपिरियन्स आणि वारंवार आपण ती गोष्ट सांगतोय की शांतता, संयम आणि कार्यक्रम. सुरुवातीला थोडीशी वाट बघितली आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर अक्षरशः वाट लावलेली आहे मनोज नाना यांनी. बापू यांच्या बॅटमधनं अर्धशतक बघितलंय. मनोज नाना यांच्याकडे देखील संधी आहे. वेगा टाकला यावेळेस संतोष चव्हाण. नांदगाव एक्सप्रेस पुरेपूर जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आले. सुरुवात षटकाराने केली होती, पण त्याच्यानंतर जर बघितलं तर एक धावालीने आता मात्र डॉट करत असताना 3 बॉल बाकी आहेत. अजूनही अर्धशतकाची संधी आहे, पण मला असं वाटतंय अर्धशतपेक्षा जास्त इथे मात्र टीमचा स्कोर कार्ड मोठा व्हावा हा मात्र मनोज नाना यांचा प्रयत्न राहील. निश्चित यावेळेस मनोज नानानं पुरेच एकदा आक्रमण केलंय. बॉल चाललाय दूर हवाई सफरीवर, सीमा रेषेच्या पार. भीमटोला महामानव चषकचा हा दमदार षटकार 6. जबरदस्त बैटिंग मनोज नाना. जाए भावे खुद को कभी खुद का अंदाजा नहीं होता, बाहर आने से पहले कोई फूल ताजा नहीं होता और कोशिशें करके देख लेना चाहिए क्योंकि हर बार मुकद्दर का दरवाजा बंद नहीं होता. जबरदस्त बैटिंग मनोज नाना यांच्या माध्यमातून. अप्रतिम बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये मनोज नाना करतोय. आज त्याच्या अस्मितेचा प्रश्न होता आणि जेव्हा आपल्या अस्मितेवर येतं ना, मग त्याच्या पुढे दुसरं काहीच नाही. आणि बापू खडताळेनं तिथे एक अर्धशतक झळकवलं होतं. काय नाशिकच्या खेळाडूचं हे दुसरं अर्धशतक असेल. यावेळेस मात्र बॉल बिटवीन द गॅप चाललाय वेगानं, सीमा रेषा पार. मित्रांनो, मनोज नानाची बॅटिंग आवडली असेल तर एकदा मनोज नाना करता टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण अर्धशतक दाफलकावर लावलंय. 50 धावा या दाफलकावर पूर्ण केल्यात. मनोज नाना जाय भावे, नाशिक टेनिस बॉल क्रिकेटचा लीग स्पेशालिस्ट, ज्याच्या बॅटमधनं हे अर्धशतक आलंय 50. याचा बॅट दाखवून मात्र आपण पुरेपूर शुभेच्छांचा स्वीकार करायचा. नाना वेल प्लेड, क्लासिकल नॉक खेळली आहे आणि आज मात्र म्हणावं लागेल अक्षयजी नाशिकचे जुने जाणते सुपरस्टार पुरेपूर मैदानाच्या आतमध्ये बरसताना पाहायला मिळतात आहे. शेवटचा बॉल या पहिल्या डावातील. यावेळेस मात्र ओ डीप पॉइंटला भेदलाय आणि चौकार वसूल केलाय. चौकाराच्या मदतीने डाव मात्र पूर्ण होतोय. 6 ओव्हर 87 किती ओके यस 87 धावा स्कोर कार्डवर आहेत. बॅटिंग करत असताना निजाम इलेव्हनच्या बटची पेनल्टी होती, ती मात्र ऍड केली जाते 6 रनची आणि टोटल होतोय निजाम इलेव्हनचा 93 रन. टार्गेट असेल 94चं. बघा, जी बॅटिंग मनोज नानाने केली त्या बॅटिंगनं त्यांचे संघमालक निजाम खान ते प्रभावित झालेत आणि त्यांच्याकडनं 1100 रुपये हे कॅश प्राइज मनोज नाना करता येते. ज्या पद्धतीने बॅटिंग आज मनोज नानाने केली लाजवाब. आज नाशिकच्या प्रत्येक ग्रुपवर चर्चा 2च खेळाडूंची होऊ शकते. एक बापू खडताळे आणि दुसरा मनोज नाना. बापू खडताळे खूप दिवसानंतर मला मैदानाच्या आतमधनं दमदार बॅटिंग करताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर मनोज नाना. आज त्यानं स्वतःला पुनश्च एकदा सिद्ध केलंय आणि दाखवून दिलंय तो नाशिक जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, तो खुल्या गटाच्या क्रिकेटमध्येही अर्धशतक झळकवू शकतो आणि आपल्या टीमला जिंकून देऊ शकतो.
जबरदस्त बॅटिंग केली आहे. ते म्हणतात ना, वाडाही आपला आणि राडाही आपला, पण समोरच्या टीमला देखील कमी आखून चालणार नाही. प्रदीप गायकवाड या नावावर जर बघितलं तर सध्याच्या घडीला फार मोठ्या प्रमाणावरती नजरा लागतील. त्याचबरोबर आपण बघतोय सौरभ बिराजदार देखील पाहायला मिळतात आहे, अमित तांबे देखील आहे आणि रमेश शिराळे सारखा खेळाडू देखील आपल्याला या टीम मध्ये पाहायला मिळतोय. तर मॅच हा मात्र बरोबरीचा होणार, यात तीळ मात्र देखील शंका नाहीये. ते म्हणतात ना, आग दोनों साइड बराबर की लगी है, आग का दरिया है भैया, डूब के जाना है. निश्चित ज्याचा तो उल्लेख केला प्रदीप गायकवाड, काय खेळ खेळलाय या खेळाडूने या स्पर्धेमध्ये. टॉस कडे आपण जाणार आहोत. शुभम राहिरे तिथे आपल्यासोबत जॉईंट होतील. शुभम राहिरे ज्यांच्यासोबत पहिला सेमीफायनलचा टॉस तो इथे केला जाईल आणि जशी प्रत्यक्षात मॅचला सुरुवात होईल इथे आपल्यासोबत हिंदीमध्ये अजय गरत आणि त्यांच्यासोबत आमचे सहकारी सौरभ राजपूत. हॅलो हॅलो. पहिल्या सेमीफायनलचा नाणेफेक केला जातोय. त्यामुळे पहिल्या सेमीफायनलच्या दोघंही संघांना विनंती आहे की नाणेफेकीच्या कक्षात पोहोचायचंय. जय मल्हार 11. चला, जय मल्हार 11 अँड आझाद 11 या दोघंही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे पहिल्या कक्षात पोहोचायचे. पहिल्या सेमीफायनलचा सामना जय मल्हार 11 अँड आझाद 11. चला लवकर नाणेफेकीसाठी या. जय मल्हार 11 अँड आझाद 11 नाणेफेकीसाठी यायचंय. जय मल्हार 11 अँड आझाद 11 या दोघंही संघाच्या कर्णधारांना विनंती की नाणेफेकीच्या कक्षात पोहोचायचंय, अन्यथा तुमच्या मॅचचे षटक कमी केले जातील. जय मल्हार 11 अँड आझाद 11. इथून 3 मिनिटाचा वेळ असेल. 3 मिनिटाच्या आत जर का दोघंही संघ नाही इथे पोहोचले नाही तर दोघांच्या मॅचचे षटक कमी केले जातील किंवा जो कोणी संघ नायक इथे उपलब्ध राहणार नाही त्या संघाला पॅरालाइज केलं जाईल. त्यामुळे तिथंच या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. टीम आझाद 11 आणि टीम जय मल्हार 11 या दोघंही संघाच्या कर्णधारांना इथून 3 मिनिटाचा वेळ आहे. चला फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. टीम श्रावणी राजू टेरी सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवून द्या आणि मॅचला लगेच सुरुवात करा. यस, सलामीचे फलंदाज सौरभ बिराजदार आणि प्रदीप गायकवाड दोन्हीही धुरंधर आता मैदानामध्ये पोहोचताना दिसत आहेत. टार्गेट फार मोठं आहे. 93 धावांपर्यंत मजल मारण्यात आलेली आहे. पहिल्या 6 षटकांमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना या क्वार्टर फायनल मॅच मध्ये निजाम 11 संघाकडून आणि आता 94 धावांचा डोंगर सर करायचा आहे सेमीफायनलची फेरी गाठण्याकरिता टीम श्रावणी राजू डेरीला. $94 टू विन. जोरदार संघर्ष की उम्मीद की जा रही है इस बड़े मुकाबले में. आज बहुत ही बड़े मैचेस आपके सामने. ये चौथा और अंतिम क्वार्टर फाइनल मुकाबला. इसके बाद 2 सेमीफाइनल मुकाबले हैं. कुछ देर बाद टॉस किया जाएगा पहले सेमीफाइनल मुकाबले का आजाद 11 और जय मल्हार स्पोर्ट्स के बीच में. उसके बाद दूसरा सेमीफाइनल मुकाबला पंचशील 11 सोईगांव और करंट मैच की विजेता टीम. गजब की बल्लेबाजी रही है. मनोज जायभावे ने जिस तरह से आक्रमण किया वो काबिल तारीफ. पहले 2 ओवर्स में सिर्फ 11 रन स्कोरबोर्ड पर थे. थँक्यू सर. वळतोय आपण हिरा मेडिकल जयंबे ट्रेडर्स अँड समर्थ ट्रेडिंग कंपनी प्रेझेंट टॉस का बॉस कक्ष महामानव चषक 2025 पहिला सेमीफायनल जय मल्हार अँड आझाद 11. जय मल्हार या संघ कोणाचा कॉल आहे? येस, आझाद 11 इज द कॉल. हेड इज द कॉल अँड
येस पाहूयात. येस टेल सिटीज सागर दादा पुन्हा एकदा नाणेफेक जिंकला आहेत. काय निर्णय असेल? बॉल फर्स्ट. मोठी मॅच आहे. प्लॅनिंग काही वेगळी की ज्या पद्धतीने चालू आहे तोच रस्ता? प्लॅनिंग वगैरे काही नाही आहे, त्याच रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करू. ओके, जास्तीचा वेळ घेणार नाही. दोघेही सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट. पहिल्या सेमीफायनलचा नाणेफेक झालेला आहे. जय मल्हार 11 हॅव वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. थैंक यू सो मच शुभम आयरे सर. खेल की शुरुआत होने जा रही है. पहला ओवर लेकर गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर अब तैयार होते हुए नजर आ रहे हैं. निजाम 11 की ओर से 94 रनों की चुनौती है मैच को जीतने के लिए 6 ओवर्स में टीम श्रावणी राजू डेरे के समक्ष. संकेत पाटिल मैन फ्रॉम पनवेल रायगढ़ पहला ओवर लेकर तैयार होते हुए, और संकेत ने जरूर प्रभावित तो किया है इस टूर्नामेंट में. हालांकि किसी भी गेंदबाज के लिए यह टूर्नामेंट इतना आसान तो रहा नहीं है, लेकिन संकेत की जो वेरिएशन है हमने देखे हैं, बहुत ज्यादा तेज गति से गेंदबाजी करते हुए नजर नहीं आए हैं इस टूर्नामेंट में, लेकिन कम गति के साथ अच्छे वेरिएशन दिखाते हुए सटीकता जरूर दिखाई है उन्होंने. प्रदीप के पास स्ट्राइक, सबसे जबरदस्त फॉर्म में है ये बल्लेबाज इस टूर्नामेंट में. 150 के ऊपर रन्स बना चुके हैं. पहली गेंद खूबसूरत ऑन ड्राइव, सामने फील्डर है वाइडिश लॉन्ग ऑन पर, खराब फील्डिंग. साधारण स्तर का क्षेत्ररक्षण, जहां पर 1 रन था वहां पर 4 रन. चुका 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 आणि बाउंड्री लाईनने बॉलने घेतलाय बाउंड्री लाईनचा मुका. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता ऑलमोस्ट 5व्या स्टंपवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अलॉंग दी कार्पेट त्याला ड्राईव्ह केलं आणि चौकार मात्र इथे प्रदीप यांनी वसूल केलाय. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता ज्या रीत्या तिथे मिसफील्ड झाली. ऑलमोस्ट दोन्ही हातातनं चेंडू तिथे निसटलाय आणि अपेक्षा ठेवत नाही तुम्ही एवढ्या अशा स्तरावर की अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळू शकतं. 4 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र वाढली आहे. प्रदीप गायकवाड काय बॅटिंग केली होती लीग मॅचेसच्या दिवशी या मैदानावरती. या खेळाडूने अक्षरशः कहर बॅटमधनं पाहायला मिळाला होता प्रदीप यांच्या. इस बार फ्रंट फुट पर आकर लॉफ्ट कर दिया गेंद को. गेंद आसमान में, फील्डर पीछा कर रहे हैं. ओ बेहतरीन एफर्ट, 100% कमिटमेंट था, लेकिन कैच हाथों से छिटकता हुआ. विशाल निगोट थे वहां पर. यस, विशाल निगोट, बढ़िया एफर्ट था, लेकिन कैच नहीं कर पाए. ये बहुत मुश्किल अवसर था, टफ चांस, हाफ चांस. नक्कीच विशाल निगोट यांच्या माध्यमातून तो झेल सुटताना पाहायला मिळाला. मनोज नाना यांनी जी बॅटिंग केली आहे, इस बीच अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. और पहले ही खेल बैठे, टप्पा पड़ने के बाद जरूर टर्न हुई थी गेंद. सिंगल चुराते हुए बल्लेबाज मनोज नाना यांनी जी बॅटिंग केली आहे त्यासाठी सोनवणे वॉरियर्स संघाचे संघमालक किरण भाऊ सोनवणे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच देण्याच्या वेळेस देण्यात येईल. फार पारितोषिक आज मात्र येतात आहे. मनोज नाना ज्या रीत्या बॅटिंग केली आहे, नो डाऊट मिस्टर लीग म्हणून ज्यांची ओळख आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, आणि आज मात्र या व्यावसायिक गटाच्या स्पर्धेत ऑल इंडिया लेवलच्या थरारात मात्र पुरेपूर क्लास पाहायला मिळाला आपल्याला. तिथे नक्कीच मनोज नाना यांचा 7 धावा जर बघितला तर स्कोर कार्डवरच 7 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. एक चौकार आलाय अजय सर, आणि नक्कीच तोही जर बघितला तर मिसफील्डच्या बळावरच होता. गोलंदाजी बघता संकेतकडनं अपेक्षा तर फार मोठ्या प्रमाणावर आहेत, पण आतापर्यंत तरी स्थिर सुरुवात, 7 धावा बिनगडी बाद. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन इस बार ये कमाल का शॉट है. स्विच हिट, स्वीट हिट, गेंद मैदान के बाहर, 6 रन. जबरदस्त फटका होता संकेतच्या विरोधात. सौरभ बिराजदार मॅन फ्रॉम धाराशिव, आणि काय फटका बघायला मिळाला. हँड अँड कॉर्डिनेशन बघा किती सुंदर आहे. जसा टप्पा पडला जिकडच्या तिकडे सौरभ बिराजदारच्या पाठमधनं मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. फार चर्चा राहिली आहे या खेळाडूची गेल्या काही काळापासून. धाराशिव वर्ण जर बघितलं तर बिलॉंग करतात, मराठवाड्याचे खेळाडू आहेत, आणि आज मात्र मालेगाव नगरीमध्ये देखील धुमाकूळ फार मोठ्या प्रमाणावरती सौरभ बिराजदारच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. रन संख्या 13 रन बिनगडी बाद. पहली गेंद का सामना कर रहे थे और पूरी तरह से तैयार थे स्विच हिट के लिए. पहले ही मन बनाकर तैयार थे. वो लेंथ भी मिली उनको, थोड़ा पीछे रखी हुई गेंद थी, समय काफी मिला था और सही पोजीशन में आकर स्विच हिट का इस्तेमाल किया है. स्क्वेरिश थर्डमैन बाउंड्री के बाहर गेंद को निकालने में कामयाब रहे. सिक्सर से अपने पारी का आगाज किया है सौरभ बिराजदार ने. टीम का स्कोर 13 रन बिना किसी नुकसान के. लक्ष्य 94 रनों का है, बड़ा लक्ष्य है, बड़ी शुरुआत की जरूरत है श्रावणी राजू डेरी को. टाकण्याचा प्रयत्न होता. यस, यालाही बिरकावण्याचा प्रयत्न केला, बट बॉडी लाईनच्या दिशेने टाकला. सर जर निजाम 11चा गोलंदाजी युनिट जर तुम्ही बघितला तर नो डाऊट ज्या रीती आपण बघतोय रोहन खरात आहे,
त्याचबरोबर आपण बघू शकतो संकेत यांना देखील इथे टीम मध्ये जागा देण्यात आली आहे. अझर देखील आपल्याला टीम मध्ये पाहायला मिळतात आहे. रोहित देखील आहे. तर जो काही संपूर्ण विशाल निगोट देखील पाहायला मिळतात आहे. तर मोस्ट ऑफ द गोलंदाज जर बघितलं ना, रोहन आणि संकेत यांच्याकडनं अपेक्षा तर हीच राहील की डॉट बॉलचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात राहील, कारण की मनसूफ या मैदानाची पुरेपूर परिचित खेळाडू आहे. त्या खेळाडूला माहिती आहे या मैदानाची काय गरज आहे आणि फिरकीपटू चांगल्या प्रमाणावर वरती मात्र संघामध्ये समाविष्ट केले तिथे. इस बार सीधे बल्ले से ड्राइव कर दिया है, मिड ऑफ को बीट किया, डीप एक्स्ट्रा कवर से फील्डर पहुंच रहे हैं, पैर से रोकने का प्रयास विफल और गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. याच पायाने रोखण्याचा तिथे मात्र प्रयत्न केला होता. ते क्षेत्र थोडंसं अनलकीच ठरलंय आतापर्यंत. मग बॅटर राईटी असो की लेफ्टी असो, पुढे टाकलेला बॉल होता, अलॉंग दी कार्पेट त्याला खेळून काढला. वैभवने तिथे क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला, बट चेंडू ताता थय्या करत सरळ निघून गेला. पहिले षटक संपतंय. 17 स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. 30 बॉल 77 धावांची गरज आहे. रन संख्या झाली आहे 17. कोणावरती मंडरा होतोय खटरा हे तर 30 बॉल येणारेच आपल्याला सांगून जातील. आज मौसम ने भी काफी फिर से करवट ली है. कुछ देर पहले हवा बिल्कुल विरुद्ध दिशा में बह रही थी, फिर से अब हवा थोड़ी सी अब शांत हो गई है, ज्यादा तेज गति से नहीं बह रही है. आसमान में बादल इकट्ठा होते हुए जो कि सुबह के सत्र में नजर नहीं आ रहे थे, लेकिन खेल बहुत ही उम्दा देखने को मिल रहा है. और बॉलिंग का आपने जिक्र किया कि विकल्प काफी है, 5-6 अच्छे गेंदबाज है. कप्तान की ऐसे में एक बहुत ही बड़ी परीक्षा रहती है कि किस गेंदबाज को लाना है, कब लाना है. फिलहाल पावर प्ले में लाया है अजहर को. खास करून जर बघितलं तर शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये या गोष्टी जर बघितल्या तर फार चिंता येतात, कारण की आपण बघतोय हा मॅच 6 ओव्हरचा आहे आणि नो डाऊट बेसिकली 6 ओव्हरच्या मॅचला 4 गोलंदाज तुम्हाला तरी कंपल्सरी वापरायचे आहेत. बट मनसूफ म्हणतात ना, प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे सध्याच्या घडीला मालेगाव नगरीमध्ये. मालेगाव आणि मालेगाव क्रिकेट आणि मनसूफ शहा हे नातं मात्र सुंदर आहे आणि आज मात्र नक्कीच ऑलमोस्ट आपल्या होम ग्राउंडवरच ते खेळतात आहे आणि त्यांचा पुरेपूर प्रयत्न राहील की ते जे टायटल आहे महामानव चषकाचं ते मात्र डिफेंड केलं जावं. कारण की मागच्या वर्षी देखील आपण बघितलं होतं मनसूफ यांनीच इथे मान उचलला होता महामानव चषकाचा. फुलटॉस आणि प्रदीप गायकवाड फुलटॉस वर फुलटोल लांबच लांबवर फेकून दिलाय. घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस और प्रदीप गायकवाड़ के सामने फुल टॉस नहीं डालने का. स्वीट साउंड ऑफ द बैट, सिक्सर. शायद अजहर को पता नहीं है कि पहले ही आग लगी हुई है, और यदि आग लगी हुई है तो उसमें आप तेल डालने का काम बिल्कुल भी नहीं कर सकते हो. वो आग ज्यादा भड़कने वाली है. प्रदीप गायकवाड़ सबसे ज्यादा रन्स बनाने वाले बल्लेबाज है इस टूर्नामेंट में. उनके सामने इस तरह की गेंदबाजी यही आश्रय होने वाला है. प्रदीप गायकवाड बघा नक्कीच एक बहुचर्चित नाव आहे नाशिक जिल्ह्याच्या क्रिकेटचं. HDFC बँक मध्ये जर बघितलं तर कार्यरत आहे. बट क्रिकेटच्या पटलावर जर बघितलं ना, वेळोवेळी सिद्ध केलं या खेळाडूने. प्रीमियर लीगच्या स्पर्धा असो, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या काही व्यावसायिक गटाच्या स्पर्धा आपण बघतो, नेहमी प्रदीप गायकवाड यांच्या नावाची मात्र फार मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना पाहायला मिळते आणि इन्स्पिरेशन आहे त्या क्रिकेटर्ससाठी जे मात्र जॉबही करतात, त्याचबरोबर क्रिकेटलाही तेवढा वेळ देतात. आणि प्रदीप गायकवाड खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे. स्वतःच्या जर बघितलं तर घराकडे देखील पुरेपूर आपल्या जॉबने तेवढंच लक्ष आणि क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खेळाकडे देखील तेवढंच पुरेपूर लक्ष. वेळ वाचवा. 23 धावा बिनगडी बाद. चलिए, समय के मामले में सहयोग करना है. टीम निजाम 11 ज्यादा समय वक्त आप बर्बाद नहीं कर सकते हो, क्योंकि पहले 5 ओवर्स आपको भी 25 मिनट के भीतर कंप्लीट करने हैं. पहली गेंद लूसनर से शुरुआत हुई है इस ओवर की. वापसी करने के लिए वैसे जाने जाते हैं अजहर. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. पटकी हुई गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर है, छोड़ दिया, वाइड है. अतिरिक्त रन मिलेगा. जो शुरुआत चाहिए थी वो शुरुआत देते हुए सलामी बल्लेबाज. बिल्कुल पॉजिटिव स्टार्ट है. ईंट का जवाब पत्थर और पत्थर का जवाब लोहे से देना जानते हैं ये बल्लेबाज. नो डाऊट. तसं जर बघितलं तर हा मॅच शेवटपर्यंत अशाच रीत्या रंगणार आहे. कधी निजाम 11, कधी श्रावणी राजू डेअरी. याही वेळेस हात खोललाय. उंची जास्त आहे, उंची जास्त आहे. लांबी किती? मनसूफ शहा मनमाडचा टायगर चेंडूच्या खाली आलाय. प्रतिष्ठा बनायला लागली आहे तर नो डाऊट मनसूफ कडनं बेस्टच मैदानाच्या आतमध्ये येणार. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा यकीनन वो सबसे बड़ा फलंदाज बाद है. और कप्तान वहां पर खड़े हैं जहां पर मसले बड़े हैं. डीप मिड विकेट बाउंड्री पर वहां पर गेंद ज्यादा आने की संभावना थी. गेंद टप्पा पड़ने के बाद टर्न होकर हल्की सी बाहर निकल रही थी. अगेंस्ट द टर्न स्लॉग हिट किया. ऊंचाई ज्यादा रही, टाइमिंग गड़बड़ा गई थी. आसान कैच नहीं था. एक तो स्कायर भी था और बहुत दूर से दौड़कर आए थे. लाजवाब कैच. दूसरे खिलाड़ी भी इंटरेस्टेड थे, लेकिन वहां पर अंतिम क्षणों में कॉल दिया गया था और कैच लपक लिया है कप्तान मनसूफ ने. बड़ी विकेट.
नक्कीच एक गोष्ट आपण बोलले सर की कप्तान वहा खडा आहे जहां पर मसला सबसे बडा आहे. 2 चौकार त्या क्षेत्रात सुटलेले आहेत. तर नक्कीच नो डाऊट मनसूब आपण बघितलं विकेट किपिंग सोडून मात्र त्या क्षेत्रात गेले फिल्डिंग करायला आणि जबरदस्त कॅच पकडलाय. कारण की सोपं नाही आहे एवढ्या उंच जेव्हा चेंडू जातो चेंडूवरती नजरा काढून ठेवणं. आधीच वैभव तिकडनं येत होते बट कॉलिंग मध्ये पुरेपूर जर बघितलं तर त्यांनी जे जजमेंट चांगलं दाखवलं. आणि आपण आधीच बोललोय मनसूब यांची या मैदानावरती प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आज त्यांचा प्रयत्न आहे भाऊ मला टायटल डिफेंड करायचं आहे. इथे मात्र मला सेमीफायनल नाही गाठायचं, मला फायनल नाही गाठायचं, मला इथं पहिला मानाचा पुरस्कार न्यायचा आहे. आणि बघूयात टीम तर तशी चांगली बनवली आतापर्यंत, खेळही चांगला राहिलाय बट येणारा काळच सांगेल की कशा रीत्या मैदानाच्या आतमध्ये खेळ चालतोय. ते न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजून एक पुणे जिल्ह्यातील मोठं नाव अमित तांबे बॅटिंगसाठी दाखल. एक और जबरदस्त टॉप प्लेयर अमित तांबे दाहिने हाथ के बल्लेबाज खेलने के लिए तैयार होते हुए. स्कोर 24 रन 1 विकेट के नुकसान पर. यहां से और 70 रनों की जरूरत है श्रावणी राजू डेयरी टीम को. हैमर किया है, जबरदस्त स्ट्रोक, कवर को बीट करती हुई गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. 4 रन. जबरदस्त फटका. मागच्या चेंडूवर जर नक्कीच विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली खरी बट यावेळेस जर बघितलं तर थोडासा आखूड टप्प्याचा बॉल आणि अमितने पहिल्याच बॉलवर मात्र बॉलला दिली तडी. गॅप बंद भेदलं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 टप्पा 2 टप्पा खात चेंडू झालाय फरार. धावा मिळालाय 4. बघा दोन्ही संघ शेवटपर्यंत मॅच सोडणार नाही. आपण आधीच बोललो होतो ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे, ही क्लॅश ऑफ टायटन आहे. कोणता संघ इथून पुढे बाजी मारेल ही तर येणारी वेळच सांगेल बट मॅच पैसा वसूल आहे. फिर से उसी तरीके का शॉट खेलने का प्रयास है इस बार और सामने की दिशा में. बढ़िया क्षेत्ररक्षण. मिड ऑफ के खिलाड़ी काफी सतर्क थे, अपनी बाई तरफ जाकर गेंद को रोका है. सिर्फ 1 रन लेने का अवसर. पावर प्ले चल रहा है और ये गेंद भी यदि पीछे निकल जाती वहां पर तो बाउंड्री मिल सकती थी. हालांकि टाइमिंग उतनी सटीक नहीं थी लेकिन आउटफील्ड तेज है. कई बार हमने देखा है कि मिस टाइम शॉट्स भी बाउंड्री के बाहर चले जाते हैं. एक गेंद अभी भी मेरे ख्याल से, बल्कि 2 गेंदें अभी भी शेष है इस ओवर में. एक वाइड गेंद डिलीवर की थी इससे पहले जब छक्का लगा था उसके बाद, और फिर विकेट चटकाया, फिर चौका, फिर सिंगल. अभी तक 12 रन खर्च किए अजहर ने. टीम का स्कोर 29 रन 1 विकेट के नुकसान पर. अजहर चले अगली गेंद लेकर लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ओ बढ़िया गेंद. गति में जो परिवर्तन था उसको बिल्कुल भी भाप नहीं पाए. और अजहर की बॉलिंग की यही खासियत है, वो पेस परिवर्तन करना जानते हैं लेकिन बॉलिंग एक्शन में ज्यादा फर्क नहीं होता है. आर्म स्पीड वैसा ही रहता है जब वो तेज गेंद डालते हैं, जब स्लोअर डालते हैं तभी भी आर्म स्पीड में फर्क नहीं आता है. नो डाऊट. बघा जर यांच्याकडे फार मोठा एक्सपिरियन्स आहे कारण की मागच्या सीझन मध्ये आपण बघितलं तर रबर बॉल देखील चांगल्यारीत्या खेळले होते. त्या वर्षी व्यावसायिक गटातही चांगले राहून आले आणि मेनली तेलंगणावरून बिलॉंग करतात आणि खास क्रिकेट खेळण्यासाठी जर बघितलं तर मुंबईमध्ये दाखल झालेत. आणि नक्कीच कौतुक करावं लागेल याही खेळाडूचं की ज्या रीत्या या खेळाडूचा परफॉर्मन्स मागच्या 1 वर्षामध्ये राहिला. बट इथे सौरभ बिराजदार देखील म्हणतात आहे की नक्कीच अझरची गोलंदाजी खूपसूरत असली तर काय झालं, माझी बॅटिंग कुठे बदसूरत आहे. षटकार मात्र इथे मिळवला शेवटच्या बॉलवर. षटकाराच्या मदतीने षटक समाप्तीचा इशारा. वॉट अ हिट, स्लॉग हिट होता प्रॉपर आणि पायावर टाकण्याचा प्रयत्न. पैर पर गेंद तो भैया हवाई सैर पर गेंद सरळ मंचावरती. 6-6-6. मैच है, हाई प्रोफाइल मैच है और हाई एंटरटेनिंग ये मैच बिल्कुल होता हुआ नजर आ रहा है. बिल्कुल नेक टू नेक फाइट है. 2 ओवर में 35 बने हैं, 4 ओवर में 59 चाहिए, यानी कि 15 के थोड़ा सा नीचे आता हुआ रिक्वायर्ड रन रेट. पावर प्ले का खेल कहीं ना कहीं बल्लेबाजों के पक्ष में रहा है. मात्र 1 ही विकेट गिरा है, 9 विकेटें हाथ में है और ड्रिंक्स काफी जल्द वहां पर मैदान में बुलाई गई है क्योंकि उमस थोड़ी ज्यादा है. आप देख सकते हो कि आसमान में बादल छाए हुए हैं. बादल जब छाए हुए रहते हैं गर्मी के दिनों में तो और ज्यादा उमस रहती है, गर्मी रहती है और बॉडी जो है वो कहीं ना कहीं डिहाइड्रेट हो सकती है. आणि यस एक सायकल लकी ड्रॉची ती सायकल बघा तो चिमुकला आपल्यासाठी पुरेपूर सायकलची चक्कर मारायला तिथे आलाय की तुम्ही देखील लकी ड्रॉ मध्ये कुपन
मध्ये आपलं नाव नोंदवा आणि ही सायकल जिंकण्याचा जर बघितलं तर पुरेपूर एक संधी तुम्हाला जी मात्र मिळेल. नो डाऊट आपण बघतोय फ्री एंट्री फी लकी ड्रॉचं कुपन, प्रेक्षकांसाठी एक पेक्षा एक जबरदस्त सामने, खमंग मेजवानीचा पुरस्कार जो मात्र आपण बघतोय इथे मात्र महामानव फाउंडेशनच्या माध्यमातून ठेवण्यात आलाय. आणि जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी राहील. फ्री मध्ये काय भेटतं आजकालच्या जमान्यामध्ये अजय सर? काहीच नाही. इथे फ्री मध्ये 2 लाख रुपयांची पुरस्काराची स्पर्धा खेळायला मिळते. फ्री मध्ये लकी ड्रॉ मध्ये कुपन मध्ये नाव नोंदवायला तुम्हाला मिळतंय. अजून काय पाहिजे यापेक्षा जास्त तुम्हाला? जी हाँ, नहीं तो फ्री में खाली डैंड्रफ ही मिलता है और कुछ मिलता नहीं है इस जमाने में. लेकिन यहाँ पर महामानव फाउंडेशन मालेगांव की जितनी भी सराहना की जाए उतनी कम. और साइकिल चलाने का फायदा होता है, आपकी फिटनेस अच्छी रहती है. सो जरूर आइएगा, फ्री ऑफ कॉस्ट कूपन है आपके लिए, लेकर जाइएगा और साइकिल जीतने का मौका पाइएगा. चलते खेल की तरफ. तीसरे ओवर की शुरुआत होने जा रही है. गेंदबाजी के लिए रोहन खरात, फिरकी के जादूगर स्विच इट किया है लेकिन ठीक तरह से कनेक्शन देखने को नहीं मिला. सीधे शॉट थर्ड मैन के पास, कोई रन नहीं. नक्कीच रोहन खरात ज्या खेळाडूने जर बघितलं तर आपल्या फिरकीच्या तालावरती अक्षरशः भारतातील ताऱ्या सिताऱ्यांना नाचवलं. ज्या खेळाडूने आपल्या फिरकीच्या बळावर मागच्या वर्षी महाराष्ट्र प्रीमियर लीग सारखी स्पर्धा ऋतुराज गायकवाड यांच्या अंडरमध्ये खेळली, तोच खेळाडू आज मात्र मालेगाव नगरीमध्ये दाखल झाला. बेटा अमित तांबे गॅपला इथे भेटलाय आणि गॅप मधनं जर बघितलं तर चेंडूला फरार केलाय. अमित तांबेच्या बॅटमधनं एक सुंदर फटका. धावा येतात 4 अलॉंग दी कार्पेट, चौकार. गेंदबाज भी कम नहीं है और बल्लेबाज भी कम नहीं है. कभी लेग ब्रेक डालते हैं, कभी गुगली डालते हैं. अमित को अच्छी तरह से पता है और अमित गेंदों को पढ़ने की कोशिश कर रहे हैं. जोरदार प्रहार किया था, एलिवेशन नहीं था लेकिन प्लेसमेंट बहुत अच्छा था और बहुत ही तेज गति से एक चुटकी में गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर निकल गई 4 रनों के लिए. अगली गेंद ओवर द विकेट, इस बार सामने लॉब किया है, झन्नाटेदार शॉट, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 6 रन. पुढं टाकलेला बॉल होता, फुल लेन्थचा बॉल आणि धावस्वरूपी जर बघितलं तरी ते 6 धावा अमित तांबे यांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नो डाऊट अमित तांबे यांच्यासाठी रोहन खरात हे नाव काही नवीन नाहीये. अनेक जर बघितलं तर आपण बघतो पुण्यातील स्पर्धा असतील, प्रीमियर लीगच्या स्पर्धा असतील, व्यावसायिक गटाच्या स्पर्धा असतील, अनेक वेळा खेळलेले त्यांना. आणि यावेळेस मात्र असं बुंद्यामध्ये टाकला होता. धावस्वरूपी इथे मात्र 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल. ओहो, काय घडतं इथे? आखो में इशारा आणि स्कोर कार्ड वर बघता बघता 2 धावाच्या मात्र लागताना पाहायला मिळते. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. षटकार चौकार तर मानलेलेच सर, पण त्याचबरोबर आपण बघतोय सिंगल डबलला देखील तेवढं चांगल्यारीत्या महत्व दिलंय. का? त्यांना माहितीये की इथे मात्र फार मोठा डोंगर सर करायचा आहे आणि एक पेक्षा एक चांगले गोलंदाज आहेत, तर जिथे संधी मिळतीये तिथे मात्र त्या संधीचं सोनं करा. स्कोर काफी मजबूत बनाया गया इस मैच में निजाम 11 द्वारा, लेकिन कहीं ना कहीं टीम थोड़ी सी खतरे में है. और स्क्वायर लेग की तरफ स्वीप लगाने का प्रयास था लेकिन पीछे चली गई है गेंद और बल्ले के बीच में बराबर संपर्क नहीं बना पाए. काफी जबरदस्त नोकझोंक चल रही है इस समय गेंद और बल्ले के बीच में. एक तरफ रोहन खरात है, दूसरी तरफ अमित तांबे है. अमित 15 पर बैटिंग करते हुए, टीम का स्कोर 47 रन 1 विकेट के नुकसान पर, और 47 चाहिए, 19 गेंदे शेष है. नो डाऊट शेवटचा बॉल राहील या षटकातील. 47 धावा, एक गडीबाजी मात्र स्थिती आहे. रिव्हर्सचा प्रहार यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. रोहित आहेत तिकडे आणि रोहित यांचे सेफ हँड्स चेंडू जवळ येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि नक्कीच रिप्ले मध्ये आपण बघू शकता विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न, बट चेंडूला जर बघितलं तर गिरकी मिळालीच नाही. बॉडी लाईनच्या दिशेने मोस्ट ऑफ द चेंडू राहिला. डॉट बॉलच्या मदतीने षटक संपते. शेवटचे 18 बॉल बाकी आहेत. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. 3 ओव्हरमध्ये 47 झालेत आणि 3 ओव्हरमध्ये 47 बनवायचे, तर ऑलमोस्ट बनावं लागेल सर. 50-50 मॅच चाललाय. जी हाँ, इसीलिए तो कहते हैं ना, नेक टू नेक फाइट, हेड टू हेड चलता हुआ ये मैच यहाँ से किसी भी दिशा में झुक सकता है. एक किफायती ओवर, स्थिति मजबूत हो सकती है निजाम 11 की, लेकिन एक ऐसा ओवर जिसमें 20-25 रन यदि बनते हैं तो फिर श्रावणी राजू डेहरी टीम इस मैच में काफी आगे बढ़ सकती है. फिलहाल 50-50 मुकाबला है, बराबरी का है संघर्ष. यस, जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये जी मात्र सध्याच्या घडीला सुरू आहे आणि प्रेक्षक देखील आज आपण बघतोय की मैदानाच्या आतमध्ये ज्या रीत्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्यांचा देखील पुरेपूर मनोरंजन मात्र मैदानाच्या आतमध्ये होत आहे. महामानव फाउंडेशन, फार मेहनत मात्र संपूर्ण महामानव फाउंडेशनने या स्पर्धेसाठी जी की घेतली आहे. यस, आणि बघा भारत भाऊ आहिरे ज्या रीत्या आपण बघतोय की स्वतः ड्रिंक्स बॉय म्हणून मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि बघा यापेक्षा जास्त काय पाहिजे. सर्वात पुण्याचं काम जे असं म्हणतात ना की पाणी पाजणं कोणाला, हे मात्र सर्वात पुण्याचं काम आहे. आणि आज मात्र आपण बघतोय पुरेपूर प्रत्येक गोष्ट ते मेक शुअर करतात की बेस्ट करावी. प्रत्येक खेळाडू जो इथे आलाय तो मात्र एक चांगला अनुभव मात्र इथून घेऊन जावा. यस, बॉबी भाऊ भालेराव त्याचबरोबर आकाश भाऊ बेडसे यांचं देखील कौतुक करावं लागणार आहे.
आणि नाना भाऊ या सर्वांचं मात्र जर बघितलं तर फार मेहनत आणि संपूर्ण महामानव फाउंडेशनची एक मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. बॉबी भालेराव यांचा आपण एक उल्लेख केला. बघा, एक खेळाडू जेव्हा एक आयोजक बनतो ना, जसं की आपण बॉबी भालेरावला बघतो, व्यावसायिक गटाच्या स्पर्धा, प्रीमियर लीगच्या स्पर्धा कंटिन्युअसली खेळत असतात. पण एक खेळाडू जेव्हा आयोजक बनतो ना, त्याला माहिती आहे खेळाडूंच्या काय गरजा आहे, एक स्पर्धा कशारित्या कंडक्ट करायची आहे. तर त्यासाठी बॉबी यांचं देखील कौतुक करावं लागेल. चला मॅच ऑन करा. विनंती राहील मनसुखभाई, फिल्डिंग आपण लावून घ्यायची आणि मॅच मात्र थोडासा लवकर खेळवायचा आहे. शेरों के बीच की ये लड़ाई है. कहते हैं कि लगाम घोड़ों को डाली जाती है, शेरों को नहीं. ये शेर है. भारतीय टेनिस बॉल क्रिकेट के तारे सितारे, रथी महारथी और महारथियों के महारथी इस समय मालेगांव में एक्शन में है. महामानव फाउंडेशन चषक, महामानव चषक 2025 महामानव फाउंडेशन की ये देन है. चलते खेल की तरफ. चौथे ओवर का खेल शुरू होने जा रहा है. संकेत पाटिल को फिर से याद किया है कैप्टन मनसूख ने. इनके ऊपर खासा भरोसा रहता है. पावर प्ले में भी गेंदबाजी करते हैं और नॉन पावर प्ले फेज में भी कारगर साबित होते हैं संकेत पाटिल. 18 गेंदे शेष है, 47 रन चाहिए. नो डाऊट फिरकीपटू चांगल्यारीत्या आज ठेवलेत मनसुख यांनी टीम मध्ये. रोहन यांचा आपण उल्लेख केला, संकेत यांना देखील आपण एका षटकात बघितलंय. पण मॅच ज्या रीत्या सुरू आहे ना, नक्कीच एकच शब्द म्हणावा असं वाटतो की जिंदगी एक तन्हा सफर की रात है. जिंदगी एक तन्हा सफर की रात है. कौन कितना आगे बढ़ता है भैया, ये तो अपने अपने हौसलों की बात है. आज हौसले पाहिजे. आज जर बघितलं तर संघर्षाला पूर्णपणावर लावावं लागणार आहे. उडवलाय यावेळेस मात्र काऊ कॉर्नरला, सीमारेषा पार सौरभ बिराजदार, धाराशिवचा सुपरस्टार आज मालेगाव नगरीमध्ये धुमाकूळ घालतोय आणि षटकार सौरभच्या बॅट मधून येतोय. बेहतरीन स्ट्रोक, बिल्कुल ओवर पिच गेंद मिली थी और उसका पूरा फायदा उठाते हुए लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है, मिड विकेट बाउंड्री पर खिलाड़ी है, दोनों के बीच में से खेला था काउ कॉर्नर की तरफ. प्लेसमेंट भी अच्छा था. यदि वो एलिवेशन पूरा ना मिलता, डिस्टेंस ना मिलता तो भी बाउंड्री तो मिलने ही वाली थी क्योंकि प्लेसमेंट लाजवाब था. लेकिन टाइमिंग बहुत अच्छी थी और 6 रन 50 का आंकड़ा पूरा करते हुए यहां पर टीम श्रावणी राजू डेहरी 53 रन स्कोरबोर्ड पर. जबरदस्त पॉवर हिटिंगचा शो मात्र मैदानाच्या आतमध्ये सौरभ बिराजदार यांनी सुरू केलेला आहे. आणि याआधी देखील एक रिव्हर्सचा फटका आपण बघितला होता सौरभच्या बॅटमधनं संकेतच्या विरोधात. यावेळेस मात्र नक्कीच हवेच्या सोबत इथे मात्र काऊ कॉर्नरला निवडलं. कमालीची बॅटिंग करतोय. ते म्हणतात ना, संघर्ष देखील त्यांनाच निवडतो ज्यांच्यामध्ये त्याला पेलण्याची क्षमता असते. आज 18 बॉल 47 वरती सौरभला निवडलं होतं, त्याने मात्र एक षटकार खेळून काढला इथे. 53 वर 1 स्कोर. पुढचा बॉल यावेळेस मात्र नक्कीच संकेतचा पलटवार पाहायला मिळतोय का नाही. पंचांचा इशारा वाईडचा येतोय आणि यस गोलंदाजी करणाऱ्या साईडने मात्र इथे रेफरलची मागणी केली. वाईडच्या रिगार्डमध्ये शहानिशाही ती मात्र केली जाईल. आमचे तिसरे पंच यस शहानिशाही ते मात्र करतील आमचे तिसरे पंच. डीआरएस का इस्तेमाल किया गया है. पहली गेंद बिल्कुल ओवर पिच रही थी, यॉर्कर डालने के चक्कर में वहां पर लेंथ में चूक गए थे और जब आगे वाली गेंद पर बड़ा हिट लगता है तो अक्सर गेंदबाजों को हम देखते हैं कि अगली गेंद थोड़ा सा पीछे रखते हैं. इस बार गेंद को थोड़ा शॉर्ट रखा था लेकिन लाइन यहां पर देखने वाली बात है. ऑन फील्ड अंपायर का निर्णय, वाइड बॉल आया है. फील्डिंग साइड का ये रिव्यू है. निर्णय आता हुआ, इट्स अ वाइड डिलीवरी. वाइड दिया गया था, वाइड ही रहेगा. रिव्यू लॉस्ट होता हुआ निजाम 11 का गलत रिव्यू. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात आणि पंचांचा निर्णय मात्र इथे आलेला आहे. व्हाईट बॉल जो मात्र आम्हाला इथे पंचांनी निर्णय कळवलाय. धावस्वरूपी जर बघितलं तरी एका धावेच्या मदतीने रन संख्या वाढतीये आणि एका धावेच्या मदतीने 54 वर जात असताना स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. सौरभ बिराजदार 6 बॉलमध्ये 22 धावांची खेळी केली आहे. आणि काय या खेळाडूची व्यावसायिक गटामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सध्याच्या घडीला चर्चा होतीये, त्याचा मात्र एक परिपूर्ण परफेक्ट एक्झाम्पल आज मालेगावच्या या कॉलेज ग्राउंड वरती दिलेला आहे. 17 गेंदे और 40 रन. अब यह है समीकरण इस क्वार्टर फाइनल मुकाबले में. चौथा और अंतिम क्वार्टर फाइनल मैच महामानव फाउंडेशन का इस समय आपके सामने. अगली गेंद ओवर द विकेट. ओह, बल्ले के बीचों बीच लगी है, तान दिया है गेंद को और फेंक दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. सिक्सर. जबरदस्त बॅटिंग. बघा, आयुष्यात नेहमी स्वतःला सिद्ध करायला शिका, का तर संशयाने बघणाऱ्या नजरा देखील तुम्हाला आदराने बघायला लागतील. आणि आज मात्र हा धाराशिवचा युवा सितारा आपल्या नावाची दखल घ्यायला सर्वांनाच भाग पाडतोय. सौरभची बॅट मात्र षटकारांची भाषा बोलतीये. एक सौरभ गांगुली थे, प्रिंस ऑफ कोलकाता, दादा, जिन्होंने भारतीय क्रिकेट को एक अलग ही दिशा दी
और विदेशों में जाकर जीतना सिखाया। और अब ये सौरभ बिराजदार है जो अंडर प्रेशर बहुत ही उम्दा बैटिंग कर रहे हैं अपनी टीम के लिए, श्रावणी राजू डेयरी के लिए। शॉट बनाया गया, गेंद उतनी खराब नहीं थी, क्रीज में थोड़ा सा पीछे खेल रहे थे, ऑफ स्टंप के बाहर खेल रहे थे गेंद। यस, षटकार मात्र आलाय, रन संख्या 60 रन, 1 गडी बाद। संकेत का ये ओवर बहुत महंगा साबित होता हुआ। पहली 2 गेंदों पर 13 रन खर्च किए उन्होंने। पहले ओवर में भी रन आए थे उनके विरुद्ध, तो अभी तक उतना ज्यादा इंपैक्ट डाल नहीं पाए हैं संकेत इस मैच में, जिसके लिए वे जाने जाते हैं। अगली गेंद राउंड द विकेट, इस बार इनसाइड आउट ड्राइव किया, गेंद हवा में है, कवर पॉइंट के ऊपर से फील्डर पीछा तो कर रहे हैं लेकिन पहुंचना मुश्किल लग रहा है। ओहो, कमाल का एफर्ट, क्या गजब का क्रिकेट देखने को मिल रहा है। 2 रन बचाते हुए फील्डर। जबरदस्त बॅटिंग सुरू आहे, बट तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला हालांकि चेक किया जाएगा, जहां टीवी अंपायर की मदद ली गई है, लेकिन कमिटमेंट लाजवाब देखने को मिला था, संपूर्ण समर्पण वहां पर फील्डर द्वारा। बाउंड्री चेक की जाएगी। बहुत ही जबरदस्त रन चेज, पॉजिटिव एटीट्यूड शुरुआत से ही बल्लेबाजों का नजर आया है। तूफानी अंदाज में शुरुआत पावर प्ले के खेल में 35 रन आए, लेकिन पावर प्ले के बाद भी बल्लेबाज रुकने का नाम नहीं ले रहे हैं। अमित तांबे और सौरभ बिराजदार। देखना यहां पर 2 रन तो कंफर्म है, लेकिन क्या 4 मिल सकते हैं। प्रेशर इस समय कहीं ना कहीं गेंदबाज पर। संकेत अलग अलग लाइन और अलग अलग लेन पर गेंदबाजी करने का प्रयास कर रहे हैं, लेकिन उनके सभी जो पैंतरे हैं वो इस समय विफल होते हुए नजर आ रहे हैं। एक से बढ़कर एक शॉट्स खेले जा रहे हैं, कभी ऑन साइड में उठाकर गेंद को खेला जाता है, तो कभी ऑफ साइड में जगह बनाकर इनसाइड आउट शॉट्स खेले जाते हैं। टीवी अंपायर थोड़ा सा वक्त लेते हुए, इसके बाद पहला सेमीफाइनल मुकाबला आजाद 11 चालीसगांव और जयमल्ला स्पोर्ट्स के बीच में देखना मत भूलिएगा। धीरे धीरे अपने अंतिम पड़ाव में पहुंचता हुआ ये टूर्नामेंट, प्री एंट्री टूर्नामेंट चषक। चार रन मिलेंगे। जी हाँ, ये चौका है। फील्डर ने प्रयास अच्छा किया था, लेकिन सफाई से वहां पर रोक नहीं पाए हैं और 4 रनों का इशारा। स्कोर बढ़ता हुआ 64 रन 1 विकेट के नुकसान पर। अब केवल 30 रन और चाहिए मैच को जीतने के लिए। ये देखिए रीप्ले, राउंड द विकेट से गेंद की थी, जगह बनाई थी और लॉफ्टेड स्क्वेयर ड्राइव। यहां पर मौका बना है, मिस टाइम स्ट्रोक, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी गेंद के नीचे और विकेट का पतन। सौरभ बिराजदार वॉकिंग बॅक टू डग आउट। नक्कीच बिग हिट करण्याचा प्रयत्न केला, चेंडूने जागेवरच उसळी घेतली आणि परतावं लागले मात्र इथे सौरभ बिराजदार यांना। बट सर्वांना विनंती करेल, बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये मालेगावकर। जोरदार टाळ्या खेळाडूसाठी होऊन जाऊ द्या आणि दाखवून द्या की मालेगावकर मात्र चांगल्या क्रिकेटला नेहमीच प्रतिसाद देतात। जबरदस्त बॅटिंग करून सौरभ मात्र तंबूच्या आसऱ्याला जातात आहे। फटका तिथे जर बघितलं तर जागेवरच उसळी घेताना पाहायला मिळाला। 9 गेंदों में 32 रनों की तूफानी पारी खेलने के बाद आउट हुए हैं सौरभ बिराजदार। मनोज ने जो पारी खेली थी उसका सही जवाब उन्होंने दिया है अपने बल्लेबाजी के जरिए। टीम का स्कोर 64 रन 2 विकेटों के नुकसान पर। नंबर 4 पर नए बल्लेबाज मैदान में प्रवेश करते हुए अरब शेख, मैन फ्रॉम बदलापुर के एक बेहतरीन ऑलराउंडर अरब शेख। 14 गेंदों का खेल बाकी है, 30 रनों की आवश्यकता है। विकेट जो मिला है, क्या यहां से कहानी बदल सकती है? मोमेंटम क्या यहां से शिफ्ट हो सकता है? यह देखने वाली बात है। नो डाउट संकेत पाटील यांनी ज्या रीत्या गोलंदाजी केली, चौदह गेंदे 30 रन। चलिए, समय का ख्याल रखना है, आपके पास बहुत अधिक वक्त नहीं है। टीम निजाम 11 कैप्टन मनसुख समय के मामले में सहयोग करे। वेळ मात्र वाचवत चला, वेळ जास्त वाया घालवू नका। आपल्याला वारंवार विनंती राहिली, कारण की अजूनही यानंतर आपल्याला सामने खेळवायचे, 2 सेमीफायनल 1 फायनल अजूनही खेळवायचं बाकी आहे। तर प्लीज जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा मात्र वाचवत चला। 64च्या स्कोरवर 2 गडी बाद आहे। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आराफ आलेत। मॅच अजूनही खाली 2.5 मिनट का वक्त आपके पास बचा है और अभी भी ये केवल चौथा ओवर चल रहा है। इसके बाद एक और ओवर आपको
25 मिनट के भीतर वो 5 ओवर्स पूरे करने के लिए है। लो फुल टॉस, लेफ्ट स्वीप, गेंद हवा में है, टाइमिंग अच्छी है लेकिन फील्डर है, ओहो कैच छिटका, मौका भी दिया और छक्का भी दिया, 6 रन। डीप पर गलती हुई है, फील्डर इन फ्रंट ऑफ स्क्वायर बाउंड्री पर खड़े थे, अपनी दाहिनी तरफ बढ़ चुके थे और पहुंच चुके थे गेंद के नीचे, गेंद हाथों में गिरी थी, ऐसे में कैच लपकना जरूरी था लेकिन गलती हो गई है। और अब ऐसा वक्त आ गया है कि गलती से भी आप मिस्टेक नहीं कर सकते हो, ये कोई मामूली मैच नहीं है, ये महामानव चषक 2025 का क्वार्टर फाइनल मैच आप खेल रहे हो। बहुत बड़ी गलती फील्डर द्वारा। इस बार क्रॉस द लाइन खेलने का प्रयास था, ठीक तरह से खेल नहीं पाए हैं आराफ शेख, फील्डर विकेट कीपर गेंद पर पहुंचे हैं, कोई रन नहीं और इसके साथ ही ओवर की समाप्ति, स्कोर 70 रन, 2 विकेटों के नुकसान पर 4 ओवर के बाद बचे हुए 2 ओवर्स में 24 रनों की आवश्यकता, 1 दर्जन गेंदें और 2 दर्जन रन चाहिए। मैच में अभी भी काफी रोमांच बचा हुआ है, यहां से गेंदबाजी में शायद बदलाव देखने को मिल सकता है। संकेत अपना कोटा पूरा कर चुके हैं, हालांकि महंगे रहे, 2 ओवर में काफी रन खर्च किए, 39 रन, 1 सफलता उनके खाते में। और अब देखना है कि किसको गेंदबाजी के लिए लाया जाता है। किफायती गेंदबाजी की आवश्यकता है, 12 गेंदें 24 रन, गर्माता हुआ यह मैच, हॉट आफ्टरनून का हॉट मैच। अमित तांबे और आराफ शेख की जोड़ी क्रीज पर, 6 पर बैटिंग करते हुए आराफ और अमित तांबे 15 पर बल्लेबाजी कर रहे हैं। अमित को काफी लंबे समय बाद अब स्ट्राइक मिला है, पिछले ओवर में खासतौर पर कोई भी गेंद खेलने का मौका उनको नहीं मिला था। रोहन खरात के कंधों पर जिम्मेदारी, रोहन अपना दूसरा ओवर लेकर तैयार, पहले ओवर में 2 बड़े शॉट्स आए थे लेकिन उसके अलावा उन्होंने रन खर्च नहीं किए थे, सिर्फ 10 ही रन खर्च किए थे। रोहन खरात राइट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद को तान दिया है आसमान में, खेलना चाहते थे स्क्वायर लेग के ऊपर, गेंद लॉन्ग ऑन की दिशा में, फील्डर गेंद के नीचे और बैट्समैन का काम तमाम। अमित तांबे आउट होकर पेविलियन में लौटते हुए, यस विकेट करण्याचा प्रयत्न होता, फुलरचा बॉल मात्र तिथे हाताळला आणि चेंडूने जर बघितलं तर उंची जरा जास्तच गाठली आणि सेफ हँड्स मात्र पाहायला मिळाले. तर आपण आधीच बोललो की मॅच अजूनही जर बघितले तर नो डाऊट पेंडुलम सारखी झुलतीये. 11 बॉल मध्ये 24 धावांचं समीकरण आहे आणि प्रयत्न मात्र निजाम 11लाही करावे लागतील आणि श्रावणी राजू डेरी याही संघाला मात्र प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे, कारण की सामना जर बघितला तर हा फार मोठा आहे. क्वार्टर फायनल नंबर 4 ची ही मॅच आहे. बड़ा मैच, प्रेशर वाला मैच और कहानी अब थोड़ी सी जरूर बदलती हुई नजर आ रही है. खासतौर पर जब सौरभ खेल रहे थे तो मैच पूरी तरह से ऐसे लग रहा था कि शायद बैटिंग साइड के पक्ष में झुक रहा है, लेकिन उनके आउट होने के बाद एक और विकेट का पतन हुआ है. समय का ख्याल रखना है प्लीज, नहीं तो आखिरी ओवर में एक अतिरिक्त खिलाड़ी आपको सर्कल के अंदर रखना पड़ेगा. और टाइम अप, यस, आपका 25 मिनट का जो समय था वो समाप्त हो चुका है. अंपायर से इस बात को नोट कर ले. लेकिन रोहन फिरकी के जादूगर है, थोड़ा दूर रखा था गेंद को, उन्होंने काफी धीमा डाला था और बैट्समैन बड़ा हिट खेलने के चक्कर में मिस टाइम कर बैठे अपना स्ट्रोक. अमित तांबे, नए बल्लेबाज आए हैं इमरान. दर्शकों से रिक्वेस्ट है कि आपने जो बाइक के लाइट्स है वो ऑफ रखे प्लीज, सामने की दिशा में प्लीज, मनसूब के पीछे. यस, थैंक यू. ग्यारह गेंदे 24 रन. इमरान गिल, ग्यारह गेंदे 24 रन. आखिरी ओवर में एक एक्स्ट्रा खिलाड़ी सर्कल के अंदर रहेगा. आराफ, 2 नए बल्लेबाज है क्रीज पर. आराफ ने सिर्फ 2 ही गेंदें खेली है, हालांकि एक छक्का जड़ चुके हैं. नए सिरे से देखना होगा इस पारी को. और आगे निकले थे, बीट किया, जबरदस्त गेंद और गेंद सीधे विकेट कीपर के पास. कोई रन नहीं इस गेंद पर. डॉट गेंद सोने की बिंदी से कम नहीं है इस समय श्रावणी राजू डेरी के लिए और निजाम 11 के लिए. निजाम 11 टीम क्षेत्ररक्षण कर रही है तो उनके लिए डॉट गेंदों का महत्व बहुत ज्यादा है और कम से कम 2 बड़े हिट्स अभी भी चाहिए मेरे ख्याल से, क्योंकि 10 गेंदें शेष है, 24 रनों की जरूरत. यावेळेस मात्र बॅकफुटवरनं फटका खेळलाय, फिल्डर मात्र आहेत. ओहो, विक्कीने प्रयत्न केला पण चेंडू सरळ सीमा रेषा पार. हकून टप्प्याच्या बॉलला डीप मिड विकेटची दिशा दाखवली आणि इम्रानच्या बॅटमधनं मात्र हा गगनभेदी षटकार पाहायला मिळालाय. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता, ऑफ स्टिकला शफल झाले आणि या चांगल्यारीत्या टाइम केलं आणि सरळ मात्र चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पार. मॅच अजूनही संपलेली नाहीये, जसं की आपण वारंवार सांगतोय, पेंडुलम सारखा झुलतोय सामना. एफर्ट मात्र लाजवाब होता, पण चेंडू जर बघितलं तर अवाक्याच्या बाहेर पाहायला मिळालाय. 76 वर 3 स्कोर.
वेगात टाकला भिरकावलाय, बट संकेत आहेत चेंडूला अडवण्यासाठी आणि जोपर्यंत चेंडूला अडवतील धाव स्वरूपी आपण बघतोय एक धाव मात्र इथे मिळताना पाहायला मिळते. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाते. ऑलमोस्ट जर बघितलं तर 8 बॉलचा खेळ बाकी आहे जिंकण्यासाठी. 17 धावेंची गरज, 8 बॉल 17 रन. काय होईल आणि काय नाही, जबरदस्त मैच. बूझी शमा भी जल सकती है, तूफानों से कश्ती भी निकल सकती है. होके मायूस ना इरादे बदल मेरे साथी, तेरी किस्मत यकीनन कभी भी बदल सकती है. 8 बॉल 17. एक आध मैच टाई भी होना चाहिए, सुपर ओवर भी देखने को मिलना चाहिए. 8 गेंदे 17 रन, यदि 8 में 16 बनते हैं यानी कि मैच बराबरी पर छूटता है तो सुपर ओवर जरूर देखने को मिलेगा. रोहन खरात चले ओवर द विकेट और स्लॉग स्वीप करने का प्रयास था, गेंद पीछे जा रही है. मौका रन आउट का, दोनों छोर पर मौके थे और आखिरकार मौके को बुलाते हुए रोहन खरात नॉन स्ट्राइकर सेंट पर आराफ शेख रन आउट. यस, थोडीशी हडबडी गडबडी इथे मात्र पाहायला मिळाली आहे खरी. आणि धाव स्वरूपी जर बघितलं तर परतावं लागेल. नक्कीच सर, आपण सुपर ओव्हरचा उल्लेख केला. आता बघा, काही प्रेक्षक इथे श्रावणी राजू डेअरीचे ते म्हणतील आमचा संघ जिंकू दे, काही निजाम इलेव्हनचे ते म्हणतील आमचा संघ जिंकू दे, पण जे मालेगावचे क्रिकेट चाहते आहे ते म्हणतील सर तुम्ही जी गोष्ट बोलली तुमच्या तोंडात साखर पडो आणि हा सामना मात्र बरोबरीच सुटो. कारण की सुपर ओव्हर जेव्हा होते ना तेव्हा मात्र वेगळाच रोमांच पाहायला मिळतो. ज्या रीती आपण बघितलं योगेश अण्णा चौधरी यांनी तिथे एक चांगला थ्रो केला आणि रोहनने मात्र इथे यष्ट्या उडवल्या. मोठा धक्का लागलाय आराफ यांच्या रूपामध्ये आणि यस आराफला मात्र परतावं लागतंय. नवीन फलंदाज मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ज्या खेळाडूने गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये फार धुमाकूळ घातलाय महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. पंढरगावडेच्या स्पर्धेमध्ये आपण ज्या रीत्या या खेळाडूची बॅटिंग बघितली आणि सानप सारख्या फिरकीपटूच्या विरोधाचे आक्रमण चढवलं होतं, नो डाऊट तोच छत्रपती संभाजीनगरचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जिल्हा छत्रपती संभाजीनगर, तालुका गंगापूर, गाव रांजणगाव एसपी, नाव आहे रमेश शांताराम शिराळे. रमेश शिराले नॉन स्ट्राइकर सेंट पर रहेंगे क्योंकि नॉन स्ट्राइकर सेंट पर बल्लेबाज आउट हुए थे. रोहन के स्पेल में एक गेंद बची हुई है. रोहन का स्पेल जबरदस्त रहा है, अभी तक सिर्फ 17 रन दिए हैं और जीतने के लिए भी 17 रन चाहिए श्रावणी राजू डेयरी को. 7 गेंदों का खेल शेष है. रोमांचक स्थिति में यह क्वार्टर फाइनल मैच. स्ट्राइक बायत के बल्लेबाज इमरान के पास, क्या इमरान बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे और जाएंगे तो क्या उसमें सफलता मिलेगी, आइए देखते हैं. जी हाँ, गए तो है लेकिन संपर्क नहीं बना पाए हैं. गेंद पीछे निकलती हुई शॉर्ट फाइन लेग पर 22 का इशारा अंपायर द्वारा, केवल 1 रन और इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ रोहन खरात का. एक ऐसे विकेट पर जहां पर गेंद को टर्न कराना इतना आसान रहा नहीं है, फ्लैट सरफेस पर बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रोहन खरात द्वारा. अब समीकरण 6 गेंदे शेष, जीतने के लिए चाहिए 16 रन श्रावणी राजू डेयरी टीम को. चर्चा सत्र रंगलाय. शेवटचे 6 बॉल आहे, जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. कोणता संघ राहील जो मात्र क्वालिफाय करेल सेमीफायनल साठी, कोणत्या संघाला 1 वर्ष वापस महामानव चषकाची वाट बघावी लागेल ही तर येणारी वेळच सांगणार आहे. बट म्हणावं लागेल की एक पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नाशिकचे मातबगर तारे सितारे आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपसात भिडले. एक संघ मात्र नक्कीच पुढच्या दिशेने जाईल, पण एक संघ इथे मात्र परतीच्या रस्त्यावर जाणार आहे. व्हेरिएशन जर बघितलं तर खूप साऱ्या व्हरायटी जर बघितलं तर खूप साऱ्या तिथे. निजाम 11 मनसुब शहा यांच्याकडे, बट कोणत्या गोलंदाजाला वापरला जात आहे. चला मनसुब भाई, आपल्याला विनंती आहे, वेळ मात्र वाचवायचा आहे आणि वेळ आपला जो निर्धारित होता तो संपलाय. तर एक खेळाडू मात्र आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. देखिए 25 मिनट का वक्त जो पहले 5 ओवर्स के लिए था वो कभी का खत्म हो चुका है, इसीलिए अब एक अतिरिक्त खिलाड़ी सर्कल के अंदर रहेगा, यानी कि सिर्फ 4 ही खिलाड़ी बाउंड्री पर तैनात किए जा सकते हैं. इसका क्या एडवांटेज बल्लेबाज उठा सकते हैं, ये देखने वाली बात है. 6 गेंदों में 16 रन, मेरे ख्याल से 16 रन काफी अच्छा बैकअप है बॉलर के लिए, लेकिन 2 तगड़े बल्लेबाज भी सामने हैं. गेंदबाजी के लिए विशाल निगोट. यस, 16 धावा आहेत खरं सर, पण ते जे 4 फिल्डरचा जो फंडा आहे तिथे मात्र नक्कीच बॅटरकडे देखील ते ऍडव्हान्टेज आहे. नो डाऊट गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय आंबेगाव मनसरचे खेळाडू विशाल निगोट, तर दुसरीकडे याच नाशिक जिल्ह्यातील एक जबरदस्त बॅटर इम्रान, जे मात्र आपल्याला स्ट्राईक रेंजला पाहायला मिळतात आहे. बघा, इम्रान यांना इम्रान गेल या नावाने संबोधलं जातं. आपल्या नावाला साजेसा खेळ करावा लागेल आज इथे त्यांना. जी हाँ, क्रिस गेल यूनिवर्स बॉस. एक गेल है, अब गिल है. वो गेल बहुत पॉपुलर है क्रिकेट के खेल में, ये इमरान गेल भी बहुत पॉपुलर है, लेकिन विशाल निगोट हरफन मौला खिलाड़ी. आखिरी ओवर की शुरुआत, पहली गेंद ड्राइव किया, गेंद हवा में, सामने कोई खिलाड़ी नहीं, लॉन्ग ऑफ पर, गेंद बाउंड्री के बाहर, फ्लैट 6.
आउटसाइड दी ऑफ चेंडू टाकला होता, बट त्या चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचले इम्रान. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकतो ऑफ स्टिकला शफल झाले, रेंजच्या बाहेर होता आणि खेचून मारला, टेचून मारला आणि इम्रान गेलच्या पाठमधनं 6 धावेचा षटकार पाहायला मिळालाय. सौरभ, मुझे लगता है कि वो 4 खिलाड़ी बाउंड्री पर है, उसी का ये नतीजा है. 5 बाउंड्री पर रहते तो जरूर लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर आपको देखने को मिलता और शायद ये कैच भी बन सकता था, लेकिन आपने समय ज्यादा बर्बाद किया पहले 5 ओवर्स के लिए, उसी का खामियाजा भुगतना पड़ा है. मिड ऑफ अंदर था, अब वहां पर फील्डिंग में बदलाव किया गया है. मिड ऑफ को पीछे बाउंड्री पर तैनात किया गया है और एक खिलाड़ी और एक्स्ट्रा सर्कल के अंदर जरूर है. पटकी भी गेंद जाने दिया, दिशाई ने खेलने की जरूरत नहीं थी. अतिरिक्त रन खेला भी नहीं बैट्समैन ने, क्योंकि उनको पता था यहां पर एक अतिरिक्त रन मिलेगा. उल्टी गेंद डालने की कोशिश, बाहर की तरफ लेकर जाने का प्रयास बायत के बैट्समैन के विरुद्ध, लेकिन बाउंसर जाया होता हुआ 1 फॉर दी ओवर का इशारा करते हुए अंपायर. एक गेंद पर 7 रन आ चुके हैं, अब 5 गेंदों में चाहिए 9 रन. जबरदस्त मॅच, रंगारंग मॅच सुरू आहे. पहिल्याच बॉलला एक षटकार आलाय, त्यानंतर जर बघितलं तर अवांतरच्या स्वरूपात 1 धाव जुडलेली आहे. 5 बॉलचा खेळ अजूनही यायचा बाकी, 9 धावा मात्र जिंकण्यासाठी पाहिजे. आणि कोणता संघ बाजी मारतोय? इम्रान यांच्या बॅटमध्ये एक षटकार तर आलाय, नक्कीच थोडंसं डॉमिनेट केले त्यांनी विशाल निगोडच्या विरोधामध्ये. उडवला, यावेळेस मात्र चेंडूला सरळ मैदानाच्या बाहेर पाठवलाय. जबरदस्त फटका, भीम पेज वज्र टोला, चेंडू मात्र सीमारेषा पार गेला, हवाई मेल आणि काढल्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचा तेल, सिक्सर. अब समय मुझे लगता है कि ऐसा है कि जहां पर आपके पास सटीक यॉर्कर्स होने चाहिए, लेकिन वो यॉर्कर्स बिल्कुल भी देखने को नहीं मिल रहे हैं. और लेंथ डिलीवरी को डिस्पैच करते हुए इमरान गेल, पहली गेंद पर छक्का, फिर वाइड, फिर सिक्सर. 13 रन आ चुके हैं 2 गेंदों में. 4 गेंदों में अब केवल 3 रन दूर है जीत से और सेमीफाइनल में पहुंचने से टीम श्रावणी राजू डेरी. यस, षटकार मात्र येत असताना ते इम्रान गेलच्या बॅटमधनं रास्ते हजार है, चलना तो पड़ेगा, रास्ते हजार है, चलना तो पड़ेगा, सूरज जैसा चमकना है तो मैदान के अंदर चलना भी पड़ेगा. वर बॅटिंग इम्रान, 2 षटकार खेळलेत, बट मॅच अजूनही संपलेली नाहीये. 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी जर बघितलं तर 3 धावांची गरज आहे. एखादा डॉट, एखादी विकेट मॅच मध्ये वापस घेऊन येईल. निजाम 11 संघाला डॉट बॉल आलाय. सर, क्रिकेटच्या खेळाला अनिश्चिततेचा खेळ बोललं जातं. चमत्काराची उपमा या खेळाला. चमत्कार पाहायला मिळेल का? रिव्हर्सचा प्रयत्न केला होता, ऑलमोस्ट 5व्या-6व्या स्टंपवरती खेळून जाण्याचा प्रयत्न केला, बट चेंडू डॉट आलाय. रन बॉल, 3 बॉल 3. यही खूबसूरती है क्रिकेट खेल की, यही महानता है. 2 छक्के जड़ चुके थे और अब जबकि समीकरण काफी आसान बन गया था, तो ये कुछ अलग प्रकार का स्ट्रोक खेलने का प्रयास जिसकी कहीं ना कहीं जरूरत नहीं थी. 3 गेंदे 3 रन. मैच में अभी भी रोमांच है. विशाल चले. ओ, एक और बेहतरीन गेंद, किनारा लगा और बैट्समैन आउट. आपण आधीच बोललो, या खेळाला जर बघितलं तर चमत्काराची उपमा देण्यात आलेली आहे. पहिले दोन्ही बॉल नावावर राहिले खरे विशाल यांच्या विरोधामध्ये इम्रानच्या नावावर, बट त्याच्यानंतर एक जबरदस्त कमबॅक विशाल निगोटने केलाय. एक डॉट टाकला, 1 वर विकेट देखील मिळवली. निजाम 11 बॅक इन द मैच. व्हाट अ मैच, व्हाट अ क्वार्टर फाइनल. 2 गेंदे बाकी, 3 रन बाकी और अभी भी दोनों टीमों के लिए ढेर सारा हौसला बाकी. अच्छी बैटिंग जरूर की इमरान ने, लेकिन मैच को फिनिश नहीं कर पाए. उछाल लेती हुई गेंद थी, बैकफुट पर जाकर जोरदार स्क्वायर कट लगाने का प्रयास किया, लेकिन थोड़ा अतिरिक्त उछाल था जिसके चलते एज लगा बल्ले का और एक रेगुलेशन कैच विकेट कीपर के लिए. विकेट कीपर ने कोई गलती नहीं की. 2 गेंदे 3 रन. जबरदस्त सामना, पैसा वसूल मॅच. यस जी, मात्र बॅट्समन टीम श्रावणी राजू डेरी, प्लीज बॅटर्स थोडेसे लवकर पाठवा. आणि शेवटचे जर बघितलं तर आता 2 बॉल बाकी जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. विशाल निकोट, आंबेगाव मंचरचा खेळाडू, मालेगाव नगरीमध्ये सुरुवात नक्कीच षटकारांनी झाली होती त्यांच्या विरोधात, पण त्याच्यानंतर डॉट हाताळला, विकेटही मिळवली आहे. मॅच मध्ये मात्र टीमला वापस आणलंय आणि ते म्हणतात ना, जीवन की इस कर्मभूमि में सब्र तो सभी को करना पड़ता है. अरे ऊपर वाला तो सिर्फ लकीरें देता है, यकीनन रंग तो हमें ही भरना पड़ता है. विशालवर आज नजर लागलेल्या आहेत, काय होतंय आणि काय नाही. 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज. यहाँ पर अब फील्ड प्लेसमेंट भी काफी महत्वपूर्ण रहेगा मेरे ख्याल से. कप्तान की भी कहीं ना कहीं परीक्षा है मनसूब की, और वहां पर देखिए कुछ खिलाड़ी जो है गेंदबाज को कुछ समझा भी रहे हैं. मेरे ख्याल से धोत्रे है जो कि बात कर रहे हैं लगातार गेंदबाज विशाल निगोट से, लेकिन अच्छी वापसी की. अंडर प्रेशर यहाँ पर इतना आसान नहीं है गेंदबाज के लिए, लेकिन हिम्मत हारी नहीं है विशाल निगोट ने. पहली 2 गेंदों पर 13 रन खर्च करने के बाद वो एक डॉट डिलीवरी, उसके बाद विकेट उनके खाते में है. अब 2 गेंदों में 3 रन चाहिए. चलिए, समय का ख्याल रखना है प्लीज.
तीनों नतीजे पॉसिबल है। श्रावणी राजू डेयरी भी जीत सकती है, निजाम 11 भी मैच को जीत सकती है और मैच टाई भी हो सकता है। सुपर ओव्हर जो की अभी तक देखने को नहीं मिला है, शायद हो सकता है। यस, इथे जर वोटिंग घेतली ना सर तर सुपर ओव्हर ची मांग करणारे जास्तच पाहायला मिळतील आपल्याला, कारण की सुपर संडेचा थरार सुरू आहे. सुपर संडे मध्ये जर सुपर ओव्हर झाली तर सुपर डुपर धमाल देखील मैदानाच्या आतमध्ये होऊ शकते. तर विनंती आहे, निजाम 11 आपल्याला वारंवार सूचना आहे वेळेच्या बाबतीमध्ये वेळ वाचवत चला प्लीज. 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 3 धावा पाहिजेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. एकीकडे नांदगावचे खेळाडू, दुसरीकडे आंबेगाव मनसरचे खेळाडू, दोघांची भिडत लागली आहे. मालेगाव मध्ये 2 बॉल 3 विशाल चालले, संतोष साडी हल्के हाथों से खेला, गेंद हवा में, ओ मिड विकेट पर थोड़ी सी आगे गिरी, मिसफील्ड। एक को डबल में कन्वर्ट करते हुए बल्लेबाज, ये सूझबूझ भरी बल्लेबाजी है, लेकिन फील्डर क्या कर रहे थे? ऐसे सिचुएशन में आप कैसे मिसफील्ड कर सकते हो, मुझे समझ में नहीं आ रहा है. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल येत असताना पाहायला मिळेल. नक्कीच फिल्डर मात्र तिकडे होते खरे. चेंडू जर बघितला तर थोडासा हातात आला, पण फंबल होताना पाहायला मिळाले. आणि धावस्वरूपी तिथे मात्र 30 मध्येच 2 धावा ज्या मात्र चोरून काढल्यात रमेश शिराळे आणि त्याचबरोबर संतोष यांनी. संधी देखील होती तिथे झेल घेण्याची, बट ऑलमोस्ट जर बघितलं तर ना झेल झालाय ना धावा रोखला गेलाय. रन संख्या मात्र जाऊन पोहोचते 93च्या स्कोरवर. 1 बॉल 1 रनची गरज आहे सर. एकीकडे निजाम 11, दुसरीकडे श्रावणी डेअरी, तिसरीकडे सुपर ओव्हर. जी हाँ, अभी भी सुपर ओवर ऑन है. यदि ये गेंद डॉट निकलती है तो सुपर ओवर देखने को मिलेगा, लेकिन सुपर से ऊपर मुकाबला होता हुआ क्वार्टर फाइनल मैच महामानव चषक 2025 मालेगांव. अब तो हम भी कमेंट्री बॉक्स में खड़े हो गए हैं, दर्शक जो बैठे थे वो भी खड़े हो गए हैं, दर्शकों के रोंगटे भी खड़े हो गए हैं. रोंगटे खड़े कर देने वाला क्वार्टर फाइनल मैच. समय काफी ज्यादा लिया गया है, प्लीज समय के मामले में सहयोग करें. हालांकि हम समझ सकते हैं कि मैच बहुत ही नाजुक अवस्था में है, लेकिन समय की मर्यादा है. नक्कीच सर, जसं की बोलले आम्ही देखील उठून उभं राहिलो. हा मॅच आहेच नाही एका जागेवर बसून समालोचन करण्यासारखा. शेवटचा एक बॉल काय जबरदस्त मॅच, 1 धावेची गरज. मालेगावकर मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 बॉल मध्ये 1 ची गरज आहे. विशाल के सामने संतोष ड्राइव किया, 4 रन, और इसके साथ ही सेमीफाइनल में दाखिल होती टीम श्रावणी राजू डेअरी. जबरदस्त सामना पाहायला मिळालाय. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगवली आहे. श्रावणी राजू डेअरी या संघाने कमालीची खेळी, कमालीचा खेळ. संतोष चव्हाण अंडर प्रेशर, कूल काम कंपोज, 1 बॉल 1 चं इक्वेशन तोडून काढलं. वेल प्लेड, चांगला खेळ. सौरभ बिराजदार, इम्रान गेल आणि संपूर्ण श्रावणी राजू डेअरीच्या टीम कडनं अभिनंदन. प्रदीप भाऊ गायकवाड आणि टीम शुभेच्छा. चला, सेमीफायनलचे दोन्ही संघ, आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. आझाद 11 आणि जय मल्हार दोन्ही संघांना सूचना आहे, आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. ते यानंतर देखील आपल्याला मॅचेस खेळवायचे आहेत, तर प्लीज आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. अप्रतिम सामना रंगताना पाहायला मिळाला. 1 नंबर मॅच खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या आतापर्यंत सर्वात रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. दोन्ही संघांचं खऱ्या अर्थानं कौतुक असेल. सामनावीर खेळाडूकडे आपण लगेचच जाणार आहोत आणि या सामन्याचा सामनावीर खेळाडू आहे ज्याने 9 बॉल्स मध्ये 32 धावांची तुफानी खेळी साकारली. 94 धावांचा पाठलाग करत असताना संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला तो खेळाडू सौरभ बिराजदार. चला तर आपण आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. तेथे आमचे सहकारी समालोचक सौरभ राजपूत जोडले जातील. सामनावीर खेळाडू आहे सौरभ बिराजदार. कॉमेंटेटर देखील आमचे सौरभ आहेत आणि सामनावीराचा मानकरी खेळाडू देखील सौरभ आहे. या सौरभ, आपल्याला विनंती आहे आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायला त्वरितरित्या दाखल व्हायचंय. नानाभाऊ पवार यांच्या हस्ते मात्र हा पुरस्कार इथे दिला जाणार आहे. सौरभ बिराजदार, आपल्याला विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायला मात्र आपण इकडे दाखल व्हायचंय. नानाभाऊ, आपल्याला विनंती आहे आपल्या हस्ते जर बघितलं तर आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. नक्कीच महामानव चषकाची ही आकर्षक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, त्याचबरोबर 70-70 ची आकर्षक कॅप आणि एक जम्बो पॅक कोल्ड्रिंकचा देऊन मात्र इथे सौरभ बिराजदार यांना मात्र सन्मानित केलं जातं. वेल प्लेड, एकदा जोरदार टाळ्या सौरभ बिराजदार यांच्यासाठी देखील होऊन जाऊ द्या. धाराशिवचा सुपरस्टार सध्याच्या घडला जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात चर्चेत आहे. सौरभ 2 मिनिटं. चांगला खेळ राहिला, एक हाय स्कोरिंग मॅच होती
अंडर प्रेशर सुरुवातीला ज्या रीत्या संकेत यांच्या विरोधात तुम्ही बॅटिंग केली, कसं वाटलं स्पर्धा खेळून, कसं वाटलं हा सामना खेळून, एन्जॉय केला? खूप एन्जॉय केला. स्पर्धा खूप छान आहे. स्पर्धा खूप छान आहे, बट तुमची बॅटिंग त्यापेक्षा देखील छान आहे. वेल प्लेड. तर वेळ आपण जास्त घेत नाहीये. संतोष चव्हाण, आपल्याला विनंती आहे संतोष भाऊ आपणही यायचंय. पुरस्कार मात्र घेऊन जायचा आहे. टीम माणुसकी यांच्याकडनं जर बघितलं तर 500 रुपयांचा पुरस्कार जो मात्र इथे संपूर्ण माणुसकी टीमच्या खेळाडूंकडनं देऊन मात्र इथे सन्मानित केलं जात आहे. यस, संतोष चव्हाण यांना देखील, संतोष यांचे देखील मात्र आपण इथे व्ह्यूज घेऊच, कारण की अंडर प्रेशर विनिंग शॉट त्यांच्याच बॅटमधून आलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील एक मानाची आग्रह नामांकित स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा नाशिक जिल्ह्याचा खेळाडू असा चांगला परफॉर्मन्स करतो तर नो डाऊट त्याचे ओपिनियन घेणं गरजेचं असतं. तुमच्यासाठी महामानव चषक काय हे आम्हाला नक्कीच एका शब्दात कळवा. आयोजन खूप चांगलं आहे आणि जे पब्लिकचा सपोर्ट आहे तो खूपच एकदम मस्त आहे. ठीक आहे, ते देखील घाईतच दिसत आहे, बट ऑल द बेस्ट. तर चला, सामना जिंकलाय श्रावणी राजू डेअरी या संघाने. पुढच्या मॅच मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर ऑन होतोय. सेमीफायनल नंबर 1 चा दरार जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तर मग काय, जाऊयात मैदानाकडे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये वळूयात आमचे साथी समालोचक मित्र शुभम भाऊ अहिरे यांच्याकडे.